जेव्हा टोमॅटो 2 रुपयाला होतो आणि रस्त्यावर फेकला जातो तेव्हा कुठं आवाज निघत नाही, एकही शब्द निघत नाही. जेव्हा टोमॅटो 100 रुपयावर जातो तेव्हा इतका आवाज होतो की माझं टोमॅटो जागेवर सॉस घ्यायला लागतात, म्हणतात टोमॅटो नाही घ्यायचा. तर हे फार चुकीचं आहे ना. म्हणजे आता प्रत्येक अगं तुमच्या हातात पेन आहे तर त्या पेनची किंमत ते ठरवू शकतात, पण शेतकरी आपल्या वस्तूची किंमत ठरवू शकत नाही. बिझनेसच्या दोन गोष्टी असतात. बिझनेस इज फॉर रेव्हेन्यू अँड प्रॉफिट. सो शेती असेल काहीही असेल त्यात प्रॉफिट आला तरच तो बिझनेस म्हणून तुम्ही ट्रीट करायला पाहिजे, तसंच तुम्ही बघायला पाहिजे. मग शेतीमध्ये प्रॉफिट यायलाच पाहिजे तरच तो करायला पाहिजे. काहीतरी न्यूज येते की अमुक अमुक ठिकाणी त्याला मिळाले की 12 लाख रुपये कोथमीरमध्ये मिळाले. करेक्ट, बरोबर का? मग ते सगळीकडे व्हायरल होतं, सगळे बघतात, लगेच माणसं विचार करतात की त्याला त्या टाईमला मिळालं तर आपल्याला ह्या टाईमला पण लावायला पाहिजे. मग ते माणसं लावतात आणि तेव्हा सप्लाय जास्त होतो आणि रेट मिळत नाही. मग ते डिमांड सप्लायचा अभ्यास करायला पाहिजे शेतकऱ्यांनी. तो अभ्यास होत नाही ॲक्च्युली. जे शेतकरी सक्सेसफुल आहेत ते हार्डकोर फुल टाईम शेतकरी आहेत. आता तुम्ही बघता तर कसं होतं की सकाळीच गेला शेतात, पाणी पाजून घरी आला की मग पॉलिटिक्स चालू झालं. तर हे जे शेतकरी आहेत तर मग ते नाही आहेत सक्सेसफुल, कारण तुम्ही फुल टाईम ॲज अ बिझनेस त्याला ट्रीट नाही करत. हिशोब लिहिल्यानंतर मला कळालं की 4 लाखाच्या आसपास माझा खर्च झाला 1.5 एकरामध्ये. मग मला तो खर्च कसा कमी करायचा वही बघितलं मला लगेच कळालं ना. हां, माझा इथे औषधावर माझा जायला पाहिजे होता 50,000, तिथे 1 लाख खर्च झाला आहे. का झाला तर माझं पहिलं वर्ष होतं, मला माहीत नव्हतं. पण सगळ्यांनी हिशोब लिहायला हे खूप गरजेचं आहे, कारण त्याला नेक्स्ट इयरला डेटा कळतोय ना. डेटा तो बघतोय मागं जाऊन किती माझा कशात जास्त खर्च झाला आणि तिथं तो कमी करू शकतो. शेतीमध्ये आम्ही 6 वर्ष काम करतो, कुणी ऑर्गॅनिकचं बोलत नाही. काही चांगले उदाहरणं आहेत पण ते फक्त खूप निश आहेत. बाकी तर मग हे दिशाभूल करायच्या गोष्टी आहेत की तुम्ही ऑर्गॅनिक शेती करा मग तुम्हाला खूप पैसे मिळतील. मग तुम्ही मेन प्रॉब्लेम डायवर्ट करून दुसरीकडे कुठेतरी घालायची. अरे ऑर्गॅनिक शेती केली तुम्ही खूप पुढे जाल, मग तुम्ही हेच करत नाही. मग शेतकऱ्याला कळतच नाही आहे. त्याला कळते तो उत्क्रांतीपासून शेती होते, एवढ्या वर्ष शेती 5-6 हजार वर्षांचा एक इतिहास आहे, त्यांना कळते सगळं. हॅलो, नमस्कार. मी शार्दूल कदम आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे नव्या व्यापारच्या खास नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि आज आपण जो सगळ्यात जुना धंदा आहे, सगळ्यात जुना व्यवसाय आहे, त्या व्यवसायाबद्दल आज आपण बोलणार आहोत. तो म्हणजे शेती. आपण शेतीकडे ॲज अ बिझनेस म्हणून समजून घेणार आहोत. आणि भारतातले सगळ्यात फेमस शेतकरी आज आपल्याकडे आलेले आहेत, ज्यांच्या शेतीविषयक चॅनलला यूट्यूबवरती साधारणतः 4.5 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. वन ऑफ द बिगेस्ट चॅनल्स इन इंडिया. शेतीविषयीबद्दलचं सगळ्यात मोठं चॅनल जे आहे त्याचे आपले मराठी शेतकरी आहेत, ते आज आपल्यासोबत आहेत. संतोष आणि आकाश जाधव, दोघांचंही खूप खूप स्वागत. आणि ते दोघं भाऊ नाही आहेत, मित्र आहेत. ते आडनावळं वाटू शकतं. आणि ते आमच्या गावाले पण आहेत, सांगलीच आहेत, आमच्या विट्याचे आहेत. सो खूप खूप स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आमच्या शोवरती. मला हे समजून घ्यायचं आहे की जेव्हा शेतीचा बिझनेस करणं म्हणतो आणि तुम्ही आता इतक्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांसोबत बोलता, भारतभरातल्या माझ्या 1000 एक शेतकऱ्यांसोबत तुम्ही बोलला असाल, त्या सक्सेस स्टोरीज बघितल्यात, तुम्हाला ह्या सगळ्या प्रयोगशील शेतकऱ्यांमध्ये काय थीम दिसली की जे दिसतं की ज्याच्यामुळं ते शेतकरी सक्सेसफुल झालेत? आता मी गेले 6 वर्ष झालं काम करतोय ॲज अ इन्फ्लुएन्सर, ॲज अ फार्मर. पूर्ण देशामध्ये फिरतो. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, आपले महाराष्ट्रापासून नॉर्थ ईस्टपर्यंत खूप फिरलो आहे आम्ही. सफरचंदा शेतकरी बघितले आहेत, पंजाबचे भाताचे गव्हाचे शेतकरी बघितले आहेत, महाराष्ट्रात सगळीकडे आम्ही फिरलेलो आहे. तर प्रत्येक शेतकऱ्याचा वेगळा अनुभव आहे, प्रत्येक शेतकऱ्याचं वेगळं स्किल आहे, प्रत्येक शेतकरी आपापल्या पिकामध्ये वेगवेगळं काम करतो आहे. तर ह्याचं असं तुम्ही फिक्स काय सांगू शकत नाही की स्किल काय आहे प्रत्येकाचं बेसिक. पण सगळ्यात महत्त्वाचं काय, प्रत्येक शेतकऱ्याचं ॲज अ बिझनेस बघताना बेसिक नॉलेज क्लिअर पाहिजे की आपल्याला शेती कशी स्टार्ट करायची आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, आपल्या क्लायमेटमध्ये कोणतं पीक येतं आणि ते कसं ग्रो केलं पाहिजे. तर हे गोष्टीपासून स्टार्ट करायला पाहिजे शेतकऱ्याला. राईट. आता 2-3 गोष्टी आहेत ॲक्च्युली. कन्सिस्टन्सी आम्ही बघितली की जे शेतकरी सक्सेसफुल आहेत ते हार्डकोर फुल टाईम शेतकरी आहेत. आता तुम्ही बघता तर कसं होतं की सकाळीच गेला शेतात, पाणी पाजून घरी आला की मग पॉलिटिक्स चालू झालं. तर हे जे शेतकरी आहेत तर मग ते नाही आहेत सक्सेसफुल, कारण तुम्ही फुल टाईम ॲज अ बिझनेस त्याला ट्रीट नाही करत. सो तो स्किल सेट आहे की हा माझा बिझनेस आहे, हार्डकोर बिझनेस आहे, ह्यातूनच माझा जे दररोजचं काय रोजीरोटी माझी जी काय तर ते आहे. सो 100% डिपेंडन्सी आहे, 100% तुम्ही अवेलेबल आहात त्या गोष्टीसाठी, तर ते सक्सेसफुल आहेत. आणि दुसरा विषय महत्त्वाचा म्हणजे तुम्ही बिझनेस म्हणून ओळख करून दिली, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. कारण आम्ही फाईट करतो किंवा आम्ही जे ओव्हरऑल प्रेझेंटेशन आमचं चाललं आहे किंवा जे विजन किंवा ज्या कामासाठी आम्ही बघतो तर ते हेच आहे की फार्मिंग ॲज अ बिझनेस, कल्चर आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, बट त्या आपण म्हणून की थोड्या वेगळ्या आहेत, त्या जोडून येतात. पण आत्ता ह्या ज्या काळात आपण राहतो तर हार्डकोर ते ॲज अ बिझनेस म्हणून ट्रीट केलं पाहिजे, तरच ते होईल. आणि जो पहिला प्रश्न काहीतरी होता की त्यात
बिझनेस म्हणून बघतो तर त्यात काय पाहिजे, तर बिझनेसच्या दोन गोष्टी असतात. बिझनेस इज फॉर रेव्हेन्यू अँड प्रॉफिट. सो शेती असेल काहीही असेल, त्यात प्रॉफिट आला तरच तो बिझनेस म्हणून तुम्ही ट्रीट करायला पाहिजे, तसंच तुम्ही बघायला पाहिजे. मग शेतीमध्ये प्रॉफिट यायलाच पाहिजे तरच तो करायला पाहिजे. आणि शेती कुणी करावी कुणी करू नये तर त्यात हाही मुद्दा आहे की ज्याला त्यात ते तेवढा वेळ देतं शक्य आहे, ज्याला तेवढं करू शकतो आणि तो त्यातनं प्रॉफिट कमवू शकतो त्यानं करावं. ज्याला त्यातनं जमणार नाही आहे, तो डुबत चालला आहे, तर त्यानं मे बी जर त्याला असेल दुसरा चांगला ऑप्शन तर तिकडे वळावं. अदरवाईज त्यात पडू नये. कारण आता आम्ही बऱ्याच लोकांना आम्ही कधी नाही रेकमेंड करत की लेट्स से कुणी आहे की तो IT इंजिनियर वगैरे आहे आणि त्याला खूप चांगलं पॅकेज आहे, 10, 15, 20 CTC आहे, गरजच whatever नाही काही त्याला. असेल, तर त्यानं नको यावं शेतीत. कारण तुला तिकडे चांगला पगार मिळतो, कशाला इकडे येतोय? कारण इतकं हे नाही आहे. सगळ्यात हार्डेस्ट, खूप सगळ्यात डिफिकल्ट जो जॉब आहे जगातला तो शेतीचा आहे. आणि त्यात खूप असे पॅरामीटर जे तुमच्या हाताबाहेरचे आहेत. बाकी बिझनेसमध्ये तुमच्याकडे काहीतरी आहेत की तुम्ही स्वतः ते हँडल करू शकता. शेतीमध्ये असं नाही आहे, कारण ते सगळं निसर्गावरती आहे आणि तुमच्या हातात सगळ्या गोष्टी नाही आहेत. सो मग अशा लोकांनी तर करूच नाही शेती, की ज्यांना बाकी चांगले बेटर ऑप्शन आहेत. ज्यांना नाही आहेत ऑप्शन वगैरे तर त्यांनी करावं. आम्ही कधी रेकमेंड नाही करणार की तुम्ही खूप चांगले पैसे कमवतात, तुमचं चांगलं आयुष्य वगैरे आहे, तर तुम्ही ते सगळं सोडून शेतीमध्ये या. शेती बाहेरनं जेवढी ग्लॅमरस दिसते तेवढी ग्लॅमरस नाही, त्याच्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहेत. ते कष्ट काय समजू शकतो का? कारण का बऱ्याचदा काय होतं, एस्पेशली आमचा जो ऑडियन्स आहे तो जॉब करणारा IT क्षेत्रातला वगैरे या ह्याच्यातला आहे, तर त्यांना म्हणजे मलाही असं वाटतं की बाबा आपली शेती पाहिजे, आपल्याला शेती करा. म्हणजे माझी शेती आहे पण मला करता येत नाही, तर मला तुम्ही समजावून सांगू शकाल की बाबा हे करायला लागतं, हे करायला जमणार आहे का, तरच आहे. शेती म्हणजे कसं आहे माहिती आहे, मी आता स्वतः एक शेतकरी आहे. माझं फॅमिली बॅकग्राऊंड पण शेतीचं आहे. माझे आजोबा पप्पा सगळ्यांनी शेती केलेली आहे. त्यामुळे शेती हे वरवरचं काम नाही आहे. शेती हे तुम्हाला रोज शेतात जावं लागतं. तुम्ही शेतामध्ये काय लावले त्याचा तुम्हाला अभ्यास पाहिजे. शेती म्हणजे विज्ञान पण आहे. सगळ्यात महत्त्वाचा अभ्यास आहे, त्यामध्ये खूप लागतो तुम्हाला. पिकं तुम्ही कोणती लावता त्याचा अभ्यास तुम्हाला पाहिजे. आणि तुम्ही जर शेतामध्ये गेलाच नाही, आज पीक तुम्ही लावलं आणि 4 दिवस जर तुम्ही गेला नाही, तर झाडाला काय पाहिजे काय नाही पाहिजे ते जर तुम्हाला कळत नसेल तर ते पीक चांगलं येणारच नाही. तिथं तुमचा लॉस होणार. त्यामुळं खूप मेहनत आहे शेतीमध्ये. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला शेतामध्ये कमीत कमी सकाळी 1-2 तास, संध्याकाळी 1-2 तास, दुपारचं जरी तुम्हाला रेस्ट करायची असेल, ऊन असेल, उन्हाळा असेल तर घरी बसू शकता. पण हे खूप मेहनतीचं काम आहे. पण ज्याला आवडतं त्याला ते काहीच वाटत नव्हतं. मी खूप आवडीचा माणूस आहे शेतीमध्ये, तर मला ते असं काम आहे असं वाटतच नाही ते. मी जातो सकाळचा, मस्त 2 तास एन्जॉय करतो, झाडांचे फोटो काढतो, झाडांशी असं बोलणं असल्यागत माझं कनेक्शन आहे झाडांशी. कारण माझ्याकडे द्राक्ष आहे, ऊस आहे, त्यामुळं टोमॅटो आहे, काकडी आहे. मी सीझन वाईज वेगवेगळी पिकं लावतो शेतामध्ये माझ्या. त्यामुळे मला ती खूप आवड आहे. आणि जेव्हा तुम्ही शेतीमध्ये उतरता हार्डकोर शेतीमध्ये आणि जेव्हा तुम्हाला ते आवडायला लागते तेव्हा तुम्हाला ते काम वाटत नाही. राईट. तुम्ही ते असं ते फिरत जातं ते चक्र आणि ती lifestyle होऊन जाते लाईफस्टाईल होऊन जाते आणि तुम्हाला ते मजा यायला लागते. तुम्ही रोज जाणार, पाणी सोडणार, वाढले, हार्वेस्टिंगला आले, माणसांना सांगायचं आहे, कामं करायचं आहे, उद्या हार्वेस्टिंग करायचं आहे, चला पटपट आवरूया, सकाळ लवकर जाग येणार तुम्हाला. ते ऑटोमॅटिक होत जातं ते. आणि खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे शेती म्हणजे. नशा आहे. नशा आहे. आणि तुम्ही आता बोलता म्हणाला, मी जेव्हा माझे मित्र इस्लामपुरातले त्यांच्याशी बोलतो किंवा माझ्या विट्यातले मित्र त्यांच्याशी बोलतो, तेव्हा लक्षात येतं की आजकाल बाबा काय शेतीबद्दल काही बरेच जण माझे मित्र रडत असतात की अरे कामगार मिळत नाही, आता काही उत्पन्न नाही, भाव मिळत नाही, पाऊस पडला, हे झालं ते झालं, असे इतके एक्सटर्नल फॅक्टर मॅटर करतात. तेव्हा तुम्ही शेती ॲज अ बिझनेस म्हणून बघताना हे गोष्टी कशा मॅनेज करता? कारण का बिझनेसमध्ये असं असतं ना की तुम्ही लेस रिस्की रूट शक्यतो ट्राय करता, तर तुम्ही ह्या रिस्क कशा मिटिगेट करता किंवा मिनिमाइज करता? कसं आहे, काळ बदलतो तसे प्रॉब्लेम्स बदलतात. आधीच्या काळात जी शेती व्हायची, शेतीचा गुंज झाला तर ते मग माणूस भटकंती थांबवून शेती चालू झाली. मग नंतर कुटुंब व्यवस्था त्यातनं आली की शेती आहे म्हणून कुटुंब व्यवस्था आहे. मग लवकर लग्न व्हायची, मुलं बाळ व्हायची, तर त्यासाठी व्हायची की शेतीमध्ये कामाला लोक असायची. तर आधी घरचीच माणसं सगळी काम करायची. आता नाही कोणी तसं करत. आता एक भाऊ पुण्याला असतो, एक मुंबईला असतो, एक शेती करतो, त्याची मुलं शाळेत जातात, बायको तर शेतात जात नाही, असं म्हणजे बऱ्याचदा आहे वगैरे. तर तुम्हाला मग एक्स्ट्रा लेबर वगैरे लागतं. लेबर तेवढाही आता गावात मिळत नाही आहे, तो बऱ्यापैकी मूव्ह झाला आहे. आणि जो आहे तर तो मोस्टली गावाकडे वेगळी परिस्थिती आहे. आता लोक रील्स बघतात रादर काम करायच्या ऐवजी. सो अशा गोष्टी खूप आहेत. कारण लोकांना ते कष्टाचं काम आणि हे ना ते प्रेस्टिजियस वाटत नाही किंवा काम वाटत नाही. लोकांना सगळं ते फॅन्सीच काम बऱ्यापैकी हवं आहे किंवा मी काम नाही करणार, एकतर फॅन्सी करेल किंवा नाही काम करणार. तर ते हार्डकोर जे काम आहे ते लोक खूप करायला कमी आहेत. सो तसं आहे, खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पण मग तुम्ही ग्रुप करून मग थोडे प्रॉब्लेम्स हे करून ते करून. तर आम्ही संतोष शेतात जे आमचं काम होतं, तर आमचं 1-2-3 एक महिला लेबर्स आमच्याकडे आहेत, त्यांचा ग्रुप आहे. सो आम्ही त्यांना रेग्युलरली बोलवतो, त्यांना खूप चांगल्या पद्धतीने ट्रीट करतो. आणि शेतीचा प्रॉब्लेम नाही, इन जनरल कुठल्याही बिझनेसमध्ये बघा ना, मॅनपॉवर घेणं किंवा स्मार्ट माणसं घेणं हे प्रॉब्लेम आहेच. तुम्ही स्टार्टअप करा, पॉडकास्ट करा, यूट्यूब करा, वॉटेवर, तुम्हाला टीम बिल्ड करणं हेच आहे. मग शेतीचाही तो एक पार्ट आहे की टीम बिल्ड करा आणि मग जेवढी होते तेवढी करा,
जिथे नाही होते तर मग मी ऑटोमेशन करा, मशीन्स वापरा किंवा टेक्नॉलॉजी वापरा. मग जे काय तुमच्याकडे माध्यम आहेत काय तसं सगळ्याचा वापर करून ते बऱ्यापैकी गोष्टी चांगल्या पद्धतीने करायला बघा, असं आहेच. आणि स्वतः उतरायची पण तयारी पाहिजे. तुमच्याकडे अचानक जर माणूस नसेल तर स्वतः करता यायला पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. कारण का लेबर प्रॉब्लेम हा सगळ्यात जास्त मोठा वाटतो. आणि अगेन त्याच्यात हे होतं की बाबा माझी शेतीच छोटी आहे, माझी शेती 2 एकरच आहे, 3 एकरच आहे, तर मग मला टेक्नॉलॉजी वापरता येईल का? कारण का मला ट्रॅक्टर परवडणार नाही 3 एकरसाठी आणायला. मग अशा परिस्थितीत काय करायचं? तशा परिस्थितीत तुम्ही भाडे तत्वावर वापरू शकता. म्हणजे भाड्याने गावात भरपूर ट्रॅक्टर मिळतात, ते भाड्यानं आणून तुम्ही भाड्यानं काम करू शकता. समजा तुम्हाला लेबरचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही एक फिक्स कॉन्ट्रॅक्ट करू शकता लेबरांचं. जसं की कसं असतं की आमच्या गावामध्ये बघा एक पीक असतं, म्हणजे त्यांना आम्ही सांगतो की आज हे काम आहे, एवढ्यानं तुम्ही घ्या करून जावा. मग ते सकाळचे येतात, 10पर्यंत काम करतात आणि जातात. असं टाईमचं आता कसं झालं, पहिलं कसं असायचं, सकाळचे 10ला यायचं, डबा घेऊन यायचं, 2ला जेवायचं, थांबायचं, 5ला जायचं. आता तो जमाना बदलत चालला आहे. आता कॉन्ट्रॅक्ट बेसवर आला आहे की माणसांना सांगायचं बाबा एवढं काम आहे, तुम्ही एवढं करा, एवढं पैसे घेऊन जावा. आणि शेतीत हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे की टाईमवर काम होणं. जर टाईमवर काम नाही झालं तर तुम्हाला नुकसान हे घ्यावंच लागणार 100%. बऱ्याचदा असे ह्याच्यात गोष्टी घडत राहतात, सायमल्टेनियसली शेतीमध्ये ट्रेंड्स येत राहतात. म्हणजे की बाबा अचानक काय हे पीक घ्या, ह्याच्यात जास्त पैसे आहेत, किंवा मध्ये शेती रिलेटेड बिझनेसेसमध्ये बऱ्याचदा ट्रेंड झाले. म्हणजे कडकनाथचा मध्ये आपल्याकडे ट्रेंड आला किंवा स्पिरुलिनाचा ट्रेंड आला. अशा बऱ्याचशा गोष्टी येतात की मॉडर्न शेतीच्या लेबलच्या अंडर किंवा अमरेलाच्या अंडर बरेचसे ट्रेंड्स येतात आणि ते जात राहतात. ह्या ट्रेंड्समध्ये कुठले ट्रेंड्स करणं योग्य, नाही योग्य, काय त्याचा ठोकताळा कसा लावायचा बाबा, हे जज कसं करायचं की बाबा हे नुसतं फेक म्हणजे MLM सारखं काहीतरी आधांतरी आहे का नाही खरंच ह्याच्यात बिझनेस आहे? ट्रेंड्स आता सगळेच येतात ॲक्च्युली खरं तर. पण शेती असा काही क्विक नाही आहे. तुम्हाला एक जरी पीक घ्यायचं तरी कमीत कमी 60, 70, 80, 90 दिवसांची कमीत कमी सायकल तेवढी लागतेच. सो ते इतकं इझी नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा शेतीमध्ये मुद्दा हा आहे की मार्केट अवेलेबल नाही आहे किंवा ते स्ट्रक्चर किंवा ती सिस्टम चांगली नाही आहे. शेतकरी आम्ही आता एवढं काम केलं आहे तेव्हा आम्हाला हेच कळालं आहे आता एवढ्या 6 वर्षानंतर, किंवा मी जेवढ्या एक्सपर्ट लोकांशी बोललो वगैरे काय, की भारतातला शेतकरी किंवा महाराष्ट्रातला शेतकरी हा खूप प्रगल्भ आहे. त्यांना खूप चांगल्या पद्धतीने शेती करता येते, खूप चांगल्या पद्धतीने उगवता येतं. खूप म्हणजे मी जागतिक स्तरावरती बेस्ट क्वालिटीमध्ये त्यांना करता येऊ शकतं किंवा येतंही त्यांना. पण आपल्याकडे प्रॉब्लेम तो आहे की मार्केट नाही आहे. सो तुम्ही ट्रेंड येऊ दे, काही येऊ दे, जसं कडकनाथ आला किंवा आता ड्रॅगन फ्रूट आला किंवा काही ट्रेंड आला, जर मार्केट तसं नसेल, तुम्हाला तसे पैसे मिळणार नसतील, तर मग त्या ट्रेंडचा काही उपयोग नाही. कारण इव्हेंच्युअली तुम्हाला पैसे कमवायचे आहेत. मार्केट तसं असेल तरच त्याचा फायदा आहे. आता ट्रेंड आला जस्ट फॉर द फॅशन, तुम्ही ती शेती तशी केली, खूप चांगलं उत्पन्नही आलं, पण कोणी घ्यायला तयार नाही आहे, तर मग काय त्याचं हे करणार? मग तेच आहे सगळं टोटल. म्हणजे ट्रेंड असेल किंवा ओव्हरऑल शेती असेल, सगळ्याचा फुल स्टॉप किंवा एक एंड गोल हाच आहे की मार्केट तसं हवं. आणि जिकडे मार्केट आहे तिकडे शेतकरी खूप चांगला पैसा कमवतो. जसं पुणे शेजारचा शेतकरी आहे, त्याला पुण्याचं मोठं मार्केट आहे, त्याला रेट पण तसे मिळतात, किंवा लगेच 2 दिवसांमध्ये ते सायकल सगळी जी होते त्याला चांगला पैसा मिळतो. तर आम्ही सांगलीकडून येतो, तर आमचं तिकडं तेवढं नाही आहे मार्केट चांगलं, किंवा तिकडे तेवढा रेट आम्हाला मिळत नाही आहे, किंवा तिकडून घेऊन तो मग कोलकात्याला जाणार किंवा मुंबईला जाणार किंवा हैदराबादला जाणार, मग तेवढं ट्रान्सपोर्टमध्ये जास्त पैसा जातो, तेवढा शेतकऱ्याला कमी मिळतो. मग अशा गोष्टी आहेत. ट्रेंडची गोष्ट एक मला सांगायची होती की कसं होते की डिमांड आणि सप्लायवर गोष्टी डिपेंड असतात. आणि बरेचदा असं होतं की काहीतरी न्यूज येते की अमुक ठिकाणी त्याला मिळाले की 12 लाख रुपये कोथिंबीरमध्ये मिळाले. करेक्ट, बरोबर का? मग ते सगळीकडे व्हायरल होतं, सगळे बघतात, लगेच माणसं विचार करतात की त्याला त्या टाईमला मिळालं होतं, आपल्याला ह्या टाईमला पण लावायला पाहिजे. मग ते माणसं लावतात आणि तेव्हा सप्लाय जास्त होतो आणि रेट मिळत नाही. मग ते डिमांड सप्लायचा अभ्यास करायला पाहिजे शेतकऱ्यांनी. तो अभ्यास होत नाही ॲक्च्युली, की कधी पीक लावायला पाहिजे, कोणत्या महिन्यात लावायला पाहिजे, वातावरण कसं राहील, सप्लाय किती आहे. पुढं मार्केटमध्ये व्यापाऱ्याला फोन लावत नाहीत शेतकरी, त्यांना विचारत नाहीत. मग तिथं कुठं ना कुठं तर शेतकऱ्याचं गणित चुकते. डिमांड सप्लायचा अभ्यास होत नाही आहे तिथं. माझा हाच प्रश्न होता पुढचा, काय चुकतंय कशामुळं? म्हणजे इतके जण इतकी वर्ष, म्हणजे एक असं असतं ना की जेव्हा कोणताही माणूस जर बाकी कोणत्याही धंद्यात जर 10-20 वर्ष असेल तर तो एक्सपर्ट राहतो. तो टिकलाय 10-20 वर्ष, याचा अर्थ तो त्याचा धंदा व्यवस्थित बसलाय. पण शेती असा एकमेव धंदा की 10-20 वर्षानंतर पण अजून डगमळतंय, असं बऱ्याच जणांचं होतं. त्यात काय चुकतंय काय? म्हणजे एक झालं की बाबा डिमांड सप्लायचा अभ्यास नाही. दुसऱ्या गोष्ट तुम्हाला सांगतो की पहिले मी सांगितलं की 12 लाख रुपयाची कोथिंबीर झाली म्हणून व्हायरल होतं. पण जेव्हा टोमॅटो 2 रुपयाला होतो आणि रस्त्यावर फेकला जातो तेव्हा कुठं आवाज निघत नाही, एकही शब्द निघत नाही. जेव्हा टोमॅटो 100 रुपयावर जातो तेव्हा इतका आवाज होतो की माझं टोमॅटो जागेवर सॉस घ्यायला लागतात, म्हणतात टोमॅटो नाही घ्यायचा. तर हे फार चुकीचं आहे ना. म्हणजे आता प्रत्येक अगं तुमच्या हातात पेन आहे तर त्या पेनची किंमत ते ठरवू शकतात, पण शेतकरी आपल्या वस्तूची किंमत ठरवू शकत नाही. बरं, तो ठरवू शकत नाही तर ठीक आहे, पण मार्केटमध्ये जेव्हा जाते तो माल तर त्याला कळत पण नाही माझा कितीला विकला आहे. व्यापारी काय म्हणतो, उद्या 11 वाजता तुम्हाला सांगतो. तोही कसा सांगणार की डिमांड किती आला, किती ट्रक आलेत कोथिंबीरचे किंवा किती ट्रक आलेत टोमॅटोचे. मग सकाळी तिथं बोली लागणार, बोली लागल्यानंतर मग भाव ठरणार, मग शेतकऱ्याला कळणार. म्हणजे किती
दुर्दशा आहे बघा शेतकऱ्याची, की कळतच नाही काय. मी स्वतः या गोष्टीतून गेलोय, गेले 5-6 वर्ष झालं मी करतोय. 2 रुपयाने टोमॅटो विकलेत, 100 पण विकलेत मी. मग 100 विकले तेव्हा मला चांगले पैसे झाले, 2 रुपयाने विकले तेव्हा मला कमी लॉस लागला. तर शेतकऱ्याला हे शिकायला पाहिजे की रेट पडल्यानंतर पण आपण किती खर्च करतोय, प्रोडक्शन कॉस्ट किती, त्या 5 रुपयाचा पेन आहे तर 7 रुपयाला विकला जातोय. आपले टोमॅटो 4 रुपयाला किलो तयार होतात का 3 रुपये किलो तयार होतात, आपले द्राक्ष 20 रुपयाला तयार होतात का, ह्याचं कॅल्क्युलेशन्स पाहिजे. हे कुठं तर चुकतंय. ते शेअर मार्केटमध्ये स्टॉप लॉस म्हणतात तसा प्रकार आहे. हो. की कुठल्या पॉईंटला लॉस, किती लॉस कमी कसं करू शकतो याचा आपण जरा अभ्यास केला पाहिजे. आणि काय काय हे असू शकतात त्याला, की कशा पद्धतीने हा लॉस मिटिगेट करता येईल. कारण का लोक म्हणतात आम्हाला, म्हणजे बऱ्याचदा असं होतं की कळतच नाही काय, अचानक हा डिमांड सप्लाय तुमच्या हातात नाही. मग हे कसं जज करायचं. एक झालं व्यापाऱ्याला फोन करणं, अजून काही पद्धती आहेत का ज्यांनी आपण अभ्यास करू शकतो याचा. हेच ॲक्च्युली व्हायला पाहिजे होतं आत्तापर्यंत. म्हणजे जे पॉलिसी मेकर्स आहेत किंवा इन जनरल जे आहेत त्यांनी ह्या गोष्टी करायला हव्यात. कारण शेतकऱ्याकडे असे किती रिसोर्सेस आहेत, मी किती लोकांकडून डेटा घेईन. आता टोमॅटो फक्त महाराष्ट्रात नाही पिकत आहे, तो भारतभरात पिकतो आणि फक्त भारतात नाही, बाहेरून पण इम्पोर्ट होतो, एक्सपोर्ट होतो. कांद्याचं गणित घ्या किंवा ग्रेप्सचं घ्या. तर शेतकऱ्याला असा एक्झॅक्ट डेटा मिळत नाही आहे. तर ह्याची काही डेटा सिस्टम असायला हवी होती, मग ती अजूनपर्यंत आपल्याला तयार नाही. तर शेतकऱ्याला दोष देण्यात काही अर्थ नाही, कारण तू घेणार कुठून डेटा. तुम्ही मॅक्स 5 व्यापाऱ्यांना फोन कराल, व्यापाऱ्याला तरी कुठे कॉन्क्रीट माहिती आहे, कारण डेटाच नाही आहे. तुम्हाला जर ते कॅल्क्युलेशन असेल सप्लाय डिमांडचं, तर तुम्ही बेटर पद्धतीने करू शकाल. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा की पॉलिसीज ज्या आहेत इम्पोर्ट एक्सपोर्टच्या किंवा ओव्हरऑल पॉलिसीज, त्या शेतकऱ्याच्या फेवरमध्ये जास्त नाही आहेत. कारण मग जसं संतोष म्हणाला की मग टोमॅटोचा रेट वाढला की मग सगळा इश्यू होतो, मग त्या पॉलिसीज इकडे तिकडे होतात, ड्युटी लागते एक्सपोर्टला, इम्पोर्ट स्वस्त होतो, मग तुमचा रेट इव्हेंच्युअली पडतो. कांद्याचं तर मागच्या वर्षी प्रचंड हाल झाले, म्हणजे खूप प्रचंड हाल झाले आणि त्यात शेतकऱ्याची काहीच नुकसान नाही. त्यानं बेस्ट क्वालिटीचा सगळ्यात भारी कांदा किंवा जो काय त्याचा प्रोड्यूस आहे, माल आहे, तो उगवला होता. पण ह्या गोष्टींमुळे त्याला अफेक्ट झाला. तर ह्या गोष्टी आहेत ॲक्च्युली. पण शेतकरी काय करू शकतो, तर शेतकऱ्याच्या एंडला तो खर्च किती कमीत कमी करू शकतो हे ठरवू शकतो किंवा त्यावरती तो काम करू शकतो. पण ह्यात पण आत्ता काय झालं की जे चुकीच्या पद्धतीचं मार्केटिंग आत्तापर्यंत झालं आहे, आत्तापर्यंत म्हणजे ग्रीन रिव्हॉल्युशन नंतर आत्तापर्यंत जे 20, 30, 40, 50 वर्ष झालं, तर 66 नंतर ऑलमोस्ट 50 वर्ष. एक्झॅक्टली ते जेवढं सगळं झालं. आता त्यात कॉर्पोरेट्स आहेत ज्यांनी केलं की नाही तुम्ही हे करा, मग हे होईल, मग ते करा. ते फक्त शेतीने सगळ्याच फील्डमध्ये होतं की परफ्यूम मारा मग सगळे मागे लागतील किंवा वॉट एव्हर इट कॅन बी, की पेंट करा मग सगळं तुम्हाला तुमचं स्टेटस लेवल वाढेल. तर तसंच इकडेही झाले. खूप मार्केटिंग झाल्यामुळं मग ते मिसकन्सेप्शन आहेत की तुम्हाला दररोज काहीतरी तिकडे स्प्रे करायला हवा, औषधं द्यायला हवीत, पेस्टिसाईड, इन्सेक्टिसाईड किंवा फर्टिलायझर वापरायला हवं, जे की इतकं गरजेचं नाही आहे. मग आमचा तर त्यावरती रिसर्च चालला आहे की कसं आपण खर्च कमीत कमी करू शकतो. तसे मॉडेल आम्ही डेव्हलप करायला बघतो किंवा अशा लोकांशी कनेक्ट होतो किंवा तसे मॉडेल आम्ही प्रेझेंट करतो आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून की हां, ह्या शेतकऱ्यानं खूप कमी खर्च केला. म्हणजे तुम्ही 10 लाख खर्च करता, त्यानं 2 लाख खर्च केला आहे. सो जरी रेट पडला तरी समजा त्याला 5 लाख इन्कम झाला तरी त्याला 3 लाख प्रॉफिट आहे. पण तुमचा खर्च 10 लाख आहे, तुम्हाला 5 लाख मिळाले, तुम्ही 5 लाख लॉसमध्ये आहे. सो जेवढा कमीत कमी खर्च होईल तुमचा आत्ताच्या घडीला तरी तेच आहे. कारण जोपर्यंत आता मार्केट आपल्या हातात नाही, तर तुम्ही आता हे हातातला त्या गोष्टी करा. इव्हेंच्युअली त्या गोष्टी आहेत की मी जसं वारंवार म्हणतो की फुल स्टॉप हाच आहे, एंड गोल हाच आहे की मार्केटच्या पॉलिसीज किंवा मार्केटचं जे काय आहे धोरण त्यावरतीच सगळं आहे. पण आता हळूहळू ते जर मच्युअर होतं तर ह्या गोष्टी तुम्ही करायला हव्यात की खूप कमीत कमी खर्च करून वगैरे करायला हवं. मग आता हे चुकीचं मार्केटिंग आहे, मग तुम्हाला ते खूप कॉन्शियस चॉईस घ्यायला पाहिजे की अरे हे आहे का ते आहे का. पण ह्यात काय खूप मोठी सायकल आहे. म्हणजे द्राक्षांचं जर उदाहरण घेतलं, 1 वर्षभराची सायकल असते. सो एक्सपेरिमेंट करायला 1 वर्ष जाईल. मग त्याला तुम्ही आता मला 10 वर्ष शेतकरी असतात तर ते होतात नाही, तर होतं 10, 15, 20 वर्ष शेतकरी जो शेती करतो तो स्वतःच्या अनुभवातून शहाणा होतो, मग तो प्रॉफिटमध्येच जातो. कारण त्याला माहिती आहे की जसं आमचा एक मित्र आता कोविड नंतर आला आणि त्याने शेती चालू केली. त्यानं मग हे लावलं होतं, आलं लावलं होतं, अद्रक, जिंजर. सो फर्स्ट इयरला त्यानं खूप पॅशनेटली केला, सगळं एक्सेल शीट आणि सगळं केलं, खर्च खूप केला. पण त्याला एकदम कट टू कट झालं, म्हणजे काय ब्रेक इव्हन झालं, थोडंसं झालं. सेकंड इयरला त्यानं मग खूप स्मार्टली केलं, मग त्यानं सेकंड इयरला मोठा पैसा कमवला. कारण त्यानं एक एक गोष्ट बारीक 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 करून खूप स्मार्टली पेशंटली त्यानं केलं होतं. मग त्याला प्रॉफिट झाला. मग तेच गमक आहे की पैशांची बचत करा आणि मार्केटवर स्टडी करून थोडं प्रयत्न करा की जास्तीत जास्त मिळतील. आता तुम्ही एक्सेल शीट आणि गणित म्हणालात, एकतर हे पॉप्युलर कल्चरमध्ये फिल्म्समध्ये दाखवलं आहे त्याच्यात आहे का काय मला माहीत नाही, पण की हिशोब लिहिला जात नाही, इनपुट किती आहे, आउटपुट किती आहे, ह्याचा काय अंदाज ठेवला जात नाही, त्याच्यामुळे गोंधळ होतो. याच्यावरती आपण काही जर बोलू शकलो तर. हे जे आहे ना, आता हे यंग शेतकरी जे आहे, जे शिकलेले वगैरे आहेत, जे धरून चला 10, 15, 20% असतील, 30% असतील मॅक्स, तर त्यांना पॉसिबल आहे, ते करतायत लोक किंवा त्या अप्रोचनं बघतायत. आम्ही बघतो खूप यंग लोक आम्हाला भेटतात किंवा आमच्या व्ह्युअरशिपमध्ये पण जो डेमोग्राफिक्स आहे त्यात मग ते 25-35च्या रेंजमधले लोक आहेत जे करतात हार्डकोर, तर ते करतात. पण खूप मोठा पर्सेंटेज जो आहे तो थोडा ओल्ड आहे, म्हणजे आपल्या आधीची जनरेशन आहे, तर त्यांना हे पॉसिबलच नाही आहे. सो ते बिचारे मग त्यांना नाहीच आहे ना ऑप्शन. शेवटी मग गावातला दुकानदार काय आहे तो सांगतो की हे औषध तुम्ही
यूज करा, असंच करा. सो ती डिपेंडन्स आहे. मग ह्याला खूप वेळ लागेल तसा खरं तर, कारण त्या शेतकऱ्यांनी तेवढं ॲडॉप्ट नाही केलेलं. करायला हवं पण तितकं ॲडॉप्शन नाही आहे, असं आहे. असं मला हे विचारायचं आहे स्पेसिफिकली की इन जनरलच काय केल्याने काय होतं ह्याचा जर एक रेकॉर्ड ठेवलं तर कितपत लॉस मिटिगेशन होऊ शकतं किंवा कितपत कॉस्ट मिनिमायझेशन कॉस्ट कमी करता येऊ शकते, प्रॉफिट वाढवता येऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टींचा शेती या धंद्यामध्ये रेकॉर्डिंगची किती महत्त्व आहे? एक साधं एक्झाम्पल देतो मी आता द्राक्षबाग लावली, 1 वर्ष माझं कंप्लीट झालं. माझी द्राक्षबाग गेली. द्राक्षबाग गेल्यानंतर मी टोटल हिशोब मारला सीझनचा. माझी जी पूर्ण कॉस्ट आहे ती टोटल जी आहे ती 20 लाखाच्या आसपास आहे. मग ती मी माझी द्राक्षाची बाग 10 वर्ष चालवणार, तर त्याला मी 10 वर्षामध्ये डिवाईड करणार त्याला पूर्णपणे. आणि रेग्युलर कॉस्ट दरवर्षी मला त्याला पिकासाठी लागते साधारण 4 लाख रुपये आसपास. मागच्या वर्षी मी खर्च केला 4 लाख रुपये पूर्ण सीझनला, फेब्रुवारीपासून ते द्राक्षे जाईपर्यंत नोव्हेंबरपर्यंत. पण ॲक्च्युली तिथं कॉस्ट किती होते, 2.5 लाखापर्यंत मॅक्सिमम खर्च व्हायला पाहिजे. मग मी काय केलं होतं की एक वही केली होती, त्या वहीवर सगळा हिशोब लिहित होतो. आज किती माणसं झाले, आज काय औषध आणलं मी, किती आणलं, काय आणलं. त्यानंतर मी डिझेल कितीचं ट्रॅक्टरला घातलं, ट्रॅक्टरला जो माणूस फवारायला होता त्याचा हिशोब मारला. टोटल मी हिशोब लिहिला होता. हिशोब लिहिल्यानंतर मला कळालं की 4 लाखाच्या आसपास माझा खर्च झाला 1.5 एकरामध्ये. मग मला तो खर्च कसा कमी करायचा, वही बघितलं मला लगेच कळालं ना, हां माझा इथे औषधावर माझा जायला पाहिजे होता 50,000, तिथे 1 लाख खर्च झाला आहे. का झाला, तर माझं पहिलं वर्ष होतं, मला माहीत नव्हतं. प्रत्येक शेतकऱ्यांना उतरताना किंवा जे आहेत त्यांनी पण सगळ्यांनी हिशोब लिहायला हे खूप गरजेचं आहे. कारण त्याला नेक्स्ट इयरला डेटा कळतोय ना, डेटा तो बघतोय मागं जाऊन किती माझा कशात जास्त खर्च झाला आणि तिथं तो कमी करू शकतो. काही गोष्टी तिथं कमी करू शकत नाही. आता लेबर जो आहे तिथं तुम्ही कमी करू शकत नाही आहे. ट्रॅक्टर जो आहे तो फिरणारच, तिथं डिझेल तुमचं तेवढं जाणारच. तर इथं तुम्ही कमी करू शकत नाही. पण जिथं औषधं आहे जे एक्स्ट्रा उगाचच तुमच्या डोक्यावर मारली जातात, म्हणजे दुकानदाराचा सल्ला म्हणजे देवाचा सल्ला असं थोडक्यात शेतीच्या भाषेत माणसांना म्हटलं जातं. कारण तो सांगेल तेच खरं असं म्हटलं जातं बऱ्यापैकी, आणि ते देतात पण, आणि शेतकरी घेतात आणि ते मारतात. तर तिथं थोडा अभ्यास करून ते कमी करायला हवं. करेक्ट. हां, पण ह्या गोष्टी आम्ही सगळ्या बोलतो ना, आम्ही आमचं चॅनलचं नाव इंडियन फार्मर आहे. तर भारताच्या परिपेक्षातनं बोलतो, महाराष्ट्राच्या फक्त परिपेक्षातनं नाही बोलतो. तर महाराष्ट्रातले शेतकरी खूप हुशार, स्मार्ट आणि खूप खूप म्हणजे टेक्निकली ॲडव्हान्स्ड खूप आहे कम्पेअर्ड टू अदर स्टेट्स. म्हणजे आम्ही बिहार, UP बघितलं किंवा साऊथ बघितलं किंवा नॉर्थ ईस्ट पण बघितलं. सो महाराष्ट्रात तितकी भारी शेती होते, भारी इतकी नाही होते. सो आम्ही ह्याच्या सगळ्या गोष्टी बोलतो, ह्या अख्ख्या परिपेक्षात बोलतो. कारण तुम्हाला हे सगळं महाराष्ट्रात नाही बघायला, महाराष्ट्रात खूप चांगली होते कम्पॅरेटिव्हली. आणि मला हे आपण आम्ही मागच्या एपिसोडमध्ये क्रायझन बायोटेकमध्ये पण सुधीरसोबत पण बोलताना सुधीर पण हेच म्हणाला की बाबा औषधाची दुकान आहेत त्यांच्या रेकमेंडेशनवरती बऱ्याचदा औषधं घेतली जातात की ते माथ्यावरती तर ह्याचं काही म्हणजे समजा एखादा नवीन शेतकरी बघत असेल किंवा एखादा बघत असेल जे तुमचं चॅनल, तर असे काही ॲप्स आहेत का किंवा असं काही शेती केंद्र आहेत का जिथे एक तुम्हाला रेकमेंडेशन मिळू शकतं किंवा त्याचं नॉलेज मिळू शकतं किंवा किती औषध मारणं गरजेचं आहे, कुठलं औषध मारलं पाहिजे, किती प्रमाणात मारलं पाहिजे, किंवा नवीन काही औषध आलं आहे का की ज्यांनी कमी त्रास होतो किंवा कमी स्वस्तात आलं आहे, जसं जेनेरिक मेडिसिन्स आले आहेत मेडिसिन्समध्ये, असं काही आलं आहे का इकडे? ॲप्स वगैरे तर आलेच, डेफिनेटली आलेत, पण हे फक्त आत्ताच नाही आहे, आधीपासून खूप. म्हणजे आम्ही खूप जेव्हा विद्यापीठ युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर्सला वगैरे भेटतो तर त्यांनी खूप चांगला रिसर्च केला आहे. त्यांनी खूप नवीन नवीन व्हरायटीज जे वाण असतात नवीन नवीन ते केलेत. पण तो जो मधला गॅप आहे ना, तो खूप मोठा गॅप आहे की इकडे टेक्निकली सगळ्या गोष्टी आहेत, त्यांनी रेकमेंडेशन्स पण दिलेत, युनिव्हर्सिटी खूप चांगले चांगले लोकांनी कामही केलं. असं नाही की काम नाही केलं, खूप चांगले लोक खूप काम करतात, पण ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत किंवा पोहोचली तर शेतकरी तसं अडॅप्ट नाही करतात. सो एका ठिकाणी दोष देण्यात काही अर्थ नाही की फक्त हेच सगळं खराब आहे. शेतकऱ्या साईडलाही तेवढीच अकाउंटेबिलिटी आहे की ते तेवढं अडॅप्ट नाही करत आहे, त्यांनाही ते तेवढं घ्यायचं नाही कष्ट, नवीन डोकं नाही लावायचं वगैरे, अशा गोष्टी होतात. हे सगळं अवेलेबल आहे, खूप चांगले रेकमेंडेशन्स आहेत, तुमच्याकडे ते शेड्यूल मिळतात, सगळं फर्टिगेशन सगळं मिळतं, पण ते तसं होत नाही. आता ॲप्स वगैरे नवीन आलेत, आम्ही एक प्लॅन्टिक्स ॲप म्हणून एक आम्ही वापरतो, तर ते खूप आहे. त्यात सगळं हेच आहे की जेनेरिक औषधं वापरायची का ब्रँडेड प्रोडक्ट्स वापरायचे की जेनेरिक वापरायचे, मग किती पैसे वापरायचे, किती वाचवायचे, किंवा तुमचं कॅलेंडर कसं असलं पाहिजे, कधी काय लावलं पाहिजे, रोग आला तर कुठलं काय इलाज, सगळं तिकडे आहे. आम्ही त्यांच्याबरोबर कामही केलेलं आहे टीमबरोबर. किंवा एक सेकंड एक आहे की वेदर अँड रडार म्हणून एक ॲप आहे, ते खूप तुम्हाला चांगलं फोरकास्टिंग चालतं. म्हणजे आम्ही हार्डकोर आम्ही स्वतः वापरतो, ते आमच्या व्हिडिओमध्ये पण आम्ही प्रमोट केले, पण आम्ही स्वतःही खूप संतोष सांगेल बेटर वापरतो खूप. शेतामध्ये म्हणजे कसं आहे की पाऊस जर येणार असेल तर तुम्हाला काय स्प्रे वगैरे काढून घ्यायचं तर तुम्ही आधीच स्प्रे करू शकता, प्रिव्हेंटिव्ह काम करू शकता. पाऊस खूप उद्या येणार आहे तर अशा गोष्टी आहेत ज्या शेतकऱ्यांना, खरं तर कुणाला दोष देण्याचा अर्थ नाही, शेतकऱ्यांना सगळ्या स्वतः गोष्टी शिकायला पाहिजेत. म्हणजे दुकानदारापाशी गेला, तो म्हणतो हे घे, पण त्यानं वाचायला पाहिजे ना बोटलवर काय त्याच्यात मोलेक्युलर आहे, केमिकल कॉन्टेंट काय आहे, तो कशावर काम करतोय, यांनी पण शिकायला पाहिजे. ते देतात म्हणून आपण नाही घ्यायला पाहिजे, त्यांची पण चुकी नाही, त्यांचं विकायचं काम आहे. नाही, दुकानदारी चांगले आहेत. आता सगळ्यात
अख्ख्या कुठेही तुम्ही बघात गावात त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जो असतो तो दुकानदार असतो, म्हणजे कृषी विक्रेता जो गावातला रिटेलर येतो. सो तेही चांगली माणसं, असं नाही की प्रत्येक वेळेस आहेत, पण जेव्हा मार्केटिंग येतं तेव्हा मार्केटिंग येतं, तर तो ॲज अ मार्केटिंग करतो. धंदा आहे. हां, वो सबका वही फॉर्म्युला आहे. लेकिन तुम्हाला म्हणजे ते बघायला हवं, असं नाही की तो प्रत्येकाला आपण विलन नाही करत आहे, प्रत्येकाला आपलं काम आहे ते आहे, पण सगळ्याची आपली कॉन्शियस चॉईस पाहिजे, तुम्ही बघितलं पाहिजे तर ते होईल. साधारणतः बऱ्याचदा आपण बोलताना एक लक्षात आलं की एक तर तुम्ही रिस्क कशी मिटिगेट केली पाहिजे, डिमांड कशी गेज केली, म्हणजे डिमांड काय येणार आहे ह्याचा एक अभ्यास केला पाहिजे. तर बऱ्याचदा एस्पेशली पश्चिम महाराष्ट्रात तर हे मी बघितलं की भेडचाल होते बऱ्याचदा, की बाबा एकाने एक घेतलं की सगळे तेच घ्यायला लागतात आणि मग किंवा हे चालतं म्हणजे कुठेतरी, जसं तुम्ही म्हणाले कोथिंबीरचा व्हिडिओ व्हायरल होतो आणि ते फेमस होतं. सो असं काही होऊ शकतं का की बाबा वेगळ्या पद्धत, म्हणजे वेगळंच पीक घेतलं किंवा जरासा अभ्यास करून थोडंसं कष्ट करून जर वेगळं पीक घेतलं तर त्याचं डिमांड जास्त असेल, मार्केटमध्ये सप्लाय कमी आहे, त्याच्यामुळे रेट मिळेल आणि ते कन्सिस्टंटली चेंज होत राहणार आहे, त्यानुसार ते चेंज करत राहिलं पाहिजे, असं काही गणित करता येऊ शकतं का? पिकाशी वेगळे काही नाहीत, पूर्ण देशामध्ये पिकं फिक्स आहेत. भाजीपाला असेल, आपले जी ट्रॅडिशनल पिकं आहेत ते फक्त घ्यायचा पॅटर्न बघायला पाहिजे आपल्याला. आता मी जर पॉलीहाऊस केलं आणि पॉलीहाऊसमध्ये जर म्हणजे उन्हाळ्याभर लाल पिवळी मिरची जर मी मार्केटमध्ये विकली तर 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये किलो ती जाऊ शकते, कारण की तेव्हा त्याची डिमांड असते मार्केटला आणि ओपन फील्डला ती येत नाही. तर असं प्रोटेक्टेड कल्टिवेशन जे आहे, म्हणजे नेट हाऊस आहे, शेडनेट हाऊस आहे किंवा पॉली हाऊस आहे, अशा पद्धतीची शेती करून पण चांगल्या पद्धतीने तो शेतकरी पैसा कमवू शकतो. फक्त हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की डिमांड सप्लाय तुम्ही तुमच्या मार्केट जवळ कोणतं आहे, तिथं काय चालतं, कोणत्या टाईमला चालतं, कशा पद्धतीने चालतं, कोणता भाजीपाला तिथं नाही अवेलेबल आणि आपण अवेलेबल करून देऊ शकतो, आपल्या क्लायमेटला ते येतंय का ते आधी बघायला पाहिजे. नाहीतर आपण लावायचो आणि क्लायमेटलाच ते येत नाही, तर ते बघायला पाहिजे, ती गोष्ट आहे. नाही, ह्यात लिमिटेशन्स आहेत. आता समजा मी एकट्यानंच माझ्या तालुक्यात स्ट्रॉबेरी उगवली, तर व्यापारी फक्त माझ्या एक समथिंग 1-2-3 टन काय असेल ते स्ट्रॉबेरी घ्यायला येईल का व्यापारी? नाही येणार आहे. सो तसं मी एकदमच एक्सेप्शनल काही करू शकत नाही. शेती पॉकेट वाईज होते. जसं सफरचंद आहेत ते फक्त हिमाचलला होतात किंवा त्या भागात होतात. आपल्याकडे सफरचंद केले, एक 10-12 एकर सफरचंद केले, तेवढ्यासाठी व्यापारी नाही येणार आहेत. ठीक आहे, सो तसे आहेत. आता आमच्याकडे द्राक्षांचा भाग एवढा विकसित झाला आहे कारण आमच्याकडे तेवढे चांगले व्यापारी आहेत. तसे स्टोरेज आमच्याकडे कोल्ड स्टोरेज आहेत, आमच्याकडे ते मोनिकाची सिस्टम सगळी जी आहे ती डेव्हलप झाली. सो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झाले, म्हणून ते तिकडे तसं होतं. एकदमच नवीन काहीतरी करेन तर मी एकटा कुठे विकणार? 1-2 गोष्टींमध्ये ठीक आहे, जसं की मी पुण्याच्या शेजारी राहतो तर मी व्हेजिटेबल्समध्ये एक्सपेरिमेंट करू शकतो कारण पुण्याचं मार्केट आहे. सो मार्केट वाईज काही थोड्याफार गोष्टी करू शकतो, पण खूप मोठ्या लेवलला आपण नाही करू शकतो. जसं पंजाबला राईस का होतो कारण तिकडे सगळी इकोसिस्टम आहे, MSPची सिस्टम आहे, ते छोट्या छोट्या मंडीज तिकडे आहेत ज्या गव्हर्नमेंटच्या वगैरे आहेत सगळ्या, तर तसं आहे. सो शेती पॉकेट वाईज होते. एकदमच काहीतरी वेगळं करणं शेतकऱ्यालाही शक्य नाही आहे, कारण जरी केलं तरी घ्यायला तिथं कोणी नाही आहे, कारण व्यापारी तेवढ्यासाठी येऊ शकत नाही. तर सगळं हे तसं नाही होऊ शकत. आपण मगाशी बोलताना R&D बद्दल बोललो आणि तुम्ही आता द्राक्षाचा पण विषय काढलात. दरवर्षी ॲटलिस्ट एक तर न्यूज येते की द्राक्षाची बाग गेली, बागा जळल्या, पाण्याने पूर्ण ते वाट लागली, असं काहीतरी घडतात. ह्याचं प्रिव्हेन्शन करण्यासाठी काय R&D करता येऊ शकतो का? काही नवीन टेक्निक्स येत आहेत का, किंवा तुम्ही काही करताय का असं? हां, म्हणजे आमच्या शेतामध्ये आम्ही करतोयच. आता मी जेव्हा द्राक्षात उतरायचा स्टार्ट केला, जेव्हा उतरायला लागलो तेव्हा मी विचार केला की द्राक्षामध्ये प्रॉब्लेम काय आहे, तर पाऊस आहे. सीझनला पाऊस येतो आणि जेव्हा द्राक्ष फ्लॉवरिंगमध्ये असतात पाणी पडतं ते कुजून जातं, ज्याला घडकूज म्हणतात आपल्या द्राक्षाच्या क्षेत्रामध्ये. मग आम्ही काय विचार केला की द्राक्षाच्या पूर्ण बागेला झाकता येईल का आपल्याला. मग आम्ही काय केलं की त्याच्यावर अभ्यास केला. आमच्या शेजारी विठ्ठल पिसाळे शेतकरी आहेत, त्यांनी झाकून 3 वर्षाचा अनुभव त्यांना झाला होता. त्यांच्यात आम्ही जाऊन बघितलं त्यांच्यात काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो. मग आम्ही आमच्या शेतामध्ये 1.5 एकराची बाग आता पूर्ण झाकलेली आहे. जेव्हा सीझन असतो जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, आम्ही सगळे द्राक्षाची फळाची छाटणी करतात ऑक्टोबर, नोव्हेंबरला पाऊस संपल्यानंतर, आणि ते सगळे करतात, बरोबर का. एक सोबत केल्यामुळे काय होतं, एक सोबत द्राक्षे येतात मार्केटला आणि रेट सापडत नाही. मग आम्ही काय केलं की झाकली बाग, झाकून जुलै ऑगस्टला छाटणी करतो आणि ऑक्टोबर नोव्हेंबरला, म्हणजे ज्यांची जेव्हा छाटणी होते तेव्हा आमचं मार्केटला प्रोड्यूस इल्ड जो आहे तो जातो. त्यामुळे आमची द्राक्षे जी आहेत, माझी जी आहेत पर्सनल, 80-90 रुपये, 100 रुपये, 70 रुपये ह्या रेंजमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. तर असं आम्ही वेगळ्या पद्धतीने केलं की ऑफ सीझनला आलं ना, लवकर आला माझं इल्ड, असं झालं. तर आणि क्रॉप कव्हर असतं. हां, क्रॉप कव्हर असतं प्लास्टिकचं, मार्केट टाइम करताय तुम्ही, ते पण झालं आणि आधी कॅच करतो. हां, आणि पीक माझं खराब होत नाही, कारण पाऊस आला तर पाणी पडतं खाली मध्ये, मधून ते मल्चिंग पेपरवर टाकलेलं असतं, त्यातून पाणी बाहेर निघून जातं. ओके. स्प्रे केला तर स्प्रे बसतो, औषध कमी लागतं, खर्च कमी येतो, डिसीज कमी येतात, बऱ्यापैकी गोष्टी कमी होत जातात तिथं, आणि तिथं फायदा जास्त होतो. हां, बट हे 1% रिप्रेझेंटेशन झालं, म्हणजे ह्याकडे तेवढं मे बी कॅपिटल आहे तर हा करू शकतो, किंवा असे 1% शेतकरी करतात. 99% शेतकऱ्यांनाही शक्य नाही, कारण मी आता 5-50 एकर जर गहू लावला आहे किंवा तांदूळ लावला आहे, नाही शक्य. ते तुम्ही काही करू शकत नाही अशा पिकांना. 1-2 पिकांना करू शकता, पण इन जनरल नाही करू शकत. आणि हे
किती मिटिगेट करणार. आता आपल्याकडे नोव्हेंबरलाच पूर आला होता. सो काय तुम्ही करणार अशा गोष्टींना नाही करू शकत तुम्ही, कारण ग्लोबलीच हे एवढं सगळं चेंज होते. आता आमच्याकडे कधी नव्हते तेव्हा आमच्याकडे 43 समथिंग 43-44 एवढं टेम्परेचर गेलं होतं. आम्ही 30 वर्षात कधी नाही बघितलं आहे. सो इतकं रॅपिडली हे सगळं ग्लोबली चेंज होते. तर शेतकरी कसं करणार, नाही करू शकत. आणि आपल्याकडे वेधशाळा वगैरे त्यांच्या अंदाज तर पूर्णपणे चुकीचे असतात बऱ्याच वगैरे सगळ्या गोष्टींचं. सो नाही, खूप खूप कमी चान्सेस आहेत. मग तेच आता चाललंय की निसर्गाबरोबर फाईट करायचे की निसर्गाबरोबर दोस्ती करायची. दिस इज द मेन फाउंडेशन की ज्यावरती ॲग्रिकल्चर डिपेंडंट आहे आत्ता किंवा ओव्हरऑल जनरली. आपण आत्तापर्यंत ॲग्रिकल्चर पार्टबद्दल बोललो. मला हे समजून घ्यायचं की R&D बद्दल जर अजून काही असेल तर ते घेऊ, नाही तर मग त्याच्या पुढेच आपण R&D बद्दल काही तुम्हाला अजून. R&D म्हणजे बेसिक आम्ही शेतात काय करतो की एखादी नवीन व्हरायटी आली, समजा टोमॅटोची व्हरायटी आली, हायब्रिड व्हरायटी आहे, तर ती किती यील्ड देते त्यासाठी आम्ही 1-2 लाईन लावून बघतो. एकरभर आमचं असतं, त्यातच 2 लाईन नवीन लावतो. ह्या वर्षी आम्ही बघतो बाबा त्याचं उत्पादन चांगलं आहे का, त्याचं क्वालिटी कशी आहे, किपिंग क्वालिटी कशी आहे, त्या फळाची शेल्फ लाईफ कशी आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. नेक्स्ट इयर मग सगळे लावतो. तर शेतकऱ्यांनी असं करावं, आपल्या शेतामध्ये 2 लाईन लावून चेक करावं, ना की दुसरीकडे कुठं जाऊन बघून करावं. स्वतःची सॉईल, स्वतःचं क्लायमेट आणि स्वतःचं पाणी, खताचं नियोजनानं आपल्याला कळतं ती व्हरायटी कशी आहे. तर ते एक आम्ही करतो. दुसरी गोष्ट, आम्ही जुगाड वगैरे बनवतो जेणेकरून शेतकऱ्यांचा खर्च कमी व्हावा. तिथं जुगाड म्हणजे काय की एखादी गोष्ट कबाडमधून गोष्टी घेतल्यात, एकत्र केल्यात आणि ती शेतामध्ये वापरतो आणि त्याचा वापर खूप छान पद्धतीने होतो. असं आम्ही खूप 100-1 जुगाड असे बनवले असतील जे आम्ही तिथं वापरतो. प्लस माझ्याकडे आता ग्रीन हाऊस आहे, तिथं पण आम्ही वेगवेगळे पिकअप करत होतो. आता कोविडनंतर थोडासा अडचण आल्यामुळे आता ते आम्ही स्टॉप केलेलं आहे, कारण की कोविडनंतर खूप डिस्टर्ब झाली चेन. आमच्या इकडून आम्ही कलर कॅप्सिकम करायचो, ते मुंबईला जायचे, ते ब्रेक झाली चेन, त्यामुळे आम्ही थांबवलं. देन ऊसावरती पण आम्ही वेगवेगळ्या गोष्टी बघतो की जास्त उत्पन्न कसं निघू शकतं, कशा पद्धतीने. तर असे वेगवेगळे R&D आम्ही करत असतो. सगळ्या शेतकऱ्यांना ते पॉसिबल नाही. आम्ही एक इन्फ्लुएन्सर आहे म्हणून मी प्रयत्न करत असतो की थोडंसं करून बघूया कसं जाते, किती उत्पन्न निघते, तर तशा पद्धतीने करत असतो. ओके. आमचं मूळ धोरण एकच आहे. आमचं जर सम करायचं म्हणलं एका स्टेटमेंटमध्ये, तर आमचा अजेंडा एकच आहे की शेतकऱ्यांना प्रॉफिट मिळायला पाहिजे, पैसा मिळाला, फायदा मिळायला पाहिजे. मग त्या दृष्टिकोनातून आम्ही करतोय. आता ह्यात आता आहे की मार्केटचे खूप मोठे सिनियर आहेत. मी वारंवार तेच सांगतो की मार्केट, कारण आम्हाला 6 वर्षात एवढे आम्ही व्हिडिओज केले, आम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल असेल, तो व्हिडिओ हेल्पफुल असेल, तो व्हिडिओ हेल्पफुल असेल. आम्हाला नंतर कळलं नाही, शेतकऱ्याला उगवायला कळते, ते विकायला पण कळते, पण तो सिस्टम तिथं अडकतोय. सो तो आहे. मग त्या दृष्टिकोनात आम्ही प्रयत्न करतो. R&D पण आमचं त्या हिशोबानं चाललं आहे की यील्ड कसं बेटर येईल, त्यात आम्ही जास्त काम करत नाही, कारण त्यात खूप रिसर्च झाला आहे, तो बेटर पद्धतीने होतोही देखील. मेनली आम्ही हे बघतो की खर्च आता कसं कमी करता येईल. सो आम्ही आता टोमॅटोवरती आम्ही खूप काम करतो. आमचं लास्ट 2-3 महिने फक्त टोमॅटोवरती काम चाललं की कसं कमीत कमी फर्टिलायझर किंवा इनपुट्स वापरून खर्च कमी करता येतील आणि बेटर यील्ड आणता येईल. जसं हा असं म्हणाला की 1 किलो किती रुपयाला होतं माझं, टोमॅटोचा दर पाक 2-3 रुपयापर्यंत येतो, तरी मग आम्ही कमीत कमी किती करू शकतो. लेट्स से मी 2-3लाच पाक त्याचा आणला पर केजीचा रेट प्रोडक्शनचा, तर मग 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये जो काय रेट मिळेल, तरी मग एकदम वर्स्ट केसमध्ये सुद्धा मग ते वर्स्ट केस सिनारिओ घेऊन मग कसे करता येतील गोष्टी ते आम्ही बघतो. R&Dमध्ये आमचा मेजरली हाच विषय चालला आहे. मग त्या दृष्टिकोनातून मग काय मॉडेल्स तयार करता येतील की हा टोमॅटो फार्मिंगचा मॉडेल असा होईल की ह्यात पर एकर तुमचा एवढाच खर्च होईल मिनिमम, आणि वर्स्ट केस सिनारिओमध्ये सुद्धा तुम्ही हेच करू शकाल असं. म्हणजे हा चालला एक्झॅक्टली किती कमीत कमी कॉस्टमध्ये. मग त्या दृष्टिकोनातून मग जरी प्रोडक्ट्स काय डेव्हलप करता येत असतील तर आम्ही ते बघतो की हां, हे प्रोडक्ट आहे की हे खूपच कमी पैशांमध्ये होईल. कारण आम्ही तेही बघितलं की ब्रँडेड प्रोडक्ट्स तुम्हाला 1000 रुपयाला मिळतात. लेट्स से आता मोस्टली आपल्या चायनामधनं इम्पोर्ट होतं, म्हणजे जगभरात बऱ्याच ठिकाणी चायनामधून जास्त ते जे मॉलिक्युल्स किंवा ग्रॅन्युल्स किंवा काय जे केमिकल्स वगैरे होतात. तर आम्हाला परवा आमचा स्टडी चालला होता की चायनाच्या फॅक्टरीमधून ते 200 रुपयाला निघतं, चायनाच्या बंदरावरती ते 400 रुपयाला होतं, ते भारताच्या बंदरावरती आल्यावर 600 रुपयाला होतं, ते कंपनीच्या ज्या ब्रँडेड कंपनीच्या फॅक्टरीमध्ये गेलं की 800 रुपये होतं, तिथून बाहेर येताना ते 1800 रुपये होतं. बापरे. सो 1000 रुपयेचा मार्जिन रेशो घेऊन कंपनी विकते आणि शेतकऱ्याकडे येतं ते डीलरच्या थ्रू वगैरे, तर त्याला 2000 रुपये मिळतं. सो 200चं प्रोडक्ट 2000ला मिळतं. सो ह्या कॉस्ट कमी करू येऊ शकतो आपण ना, की 10x झाली कॉस्ट ऑलमोस्ट. तर कशी कमी करू शकतो, तुम्ही जेनेरिक प्रोडक्ट्स वापरा, मग ह्या गोष्टी करा, त्या गोष्टी करा. ह्या मॉडेल्सवरती आम्ही जास्त काम करतो आणि आमचा प्रयत्न तोच आहे की असे मॉडेल्स आपण डेव्हलप करू की जिकडे खूप कॉस्ट कटिंग होईल. तर एक लेट्स से 20-30-50% तिकडे तुम्ही काहीतरी वाचवलं, तर मग राहिलेला मार्केटचा प्रश्न मग तो हळूहळू ते करता येईल. किंवा सेल्फ सफिशियंट काही गोष्टी करता येतील. लाईक म्हणजे आमच्याकडे खूप चांगली चांगली उदाहरणं आहेत की अंजीरचं कुठलं आहे आपलं इकडे इंदापूरचं दौंडचं आहे तो. हां, तिकडे एक मी परवा ह्याला तिकडे अंजीरचं त्यांनी इकोसिस्टम केले, सगळं अंजीर आणि अंजीरचे सगळे बाय प्रोडक्ट्स बनवून ते विकतात. आम्ही आता परवा कोकणमध्ये गेलो होतो, मिथिलेश देसाई म्हणून ते आहेत, तर त्यांनी जॅकफ्रूट फणसची इकोसिस्टम केली आहे. त्यांच्याकडे बाग आहेत, ते फणस उगवतात आणि त्याचे संतोष बेटर सांगू शकेल की वेगळे प्रोडक्ट्स करतात आणि स्वतः विकतात. सो सेल्फ सफिशियंट जे आहेत मॉडेल्स ते खूप इफेक्टिव्ह आहेत. मग अशा मॉडेल्स तुम्ही प्रोव्हाइड करायला पाहिजेत, शेतकऱ्यांनी ते यूज केलं पाहिजे. हे एंड टू एंड प्रोडक्ट पूर्ण रॉ मटेरियल पण तुम्हीच तयार करताय, एंड प्रोडक्ट पण त्याचं म्हणजे पण तुम्हीच तयार करताय आणि विकताय पण तुम्हीच, सो दॅट प्रॉफिटमधले मार्जिन्स तुम्हाला
एन्जॉय करता येऊ शकतो. हा म्हणजे मार्केटचा विषयच कट झाला. मी सेल्फ सफिशियंट माझं स्केल मॉडेल करतोय, माझं मी ठरवेन काय करायचं, किती विकायचं काय वगैरे वगैरे. कुणी एक्सपोर्ट इम्पोर्टच्या पॉलिसी करून मला मॅनिपुलेट नाही करणार असं. हे सगळ्याच पिकांमध्ये नाहीये, पण जिकडे जिकडे आहेत तिकडे तरी ते करतात. म्हणजे आता मी शेवग्याचं बघितलंय, फणसचं बघितलंय, डाळिंबाचं थोडंफार बघितलं, आमच्याकडे मनुक्याचं वगैरे थोडंफार चालतं, आणि अंजीर वगैरे नवीन, जांभळाचं एक आता मी नवीन बघितलं, चिंचेचं एक नवीन बघितलं, की जे आता मिलेटचं बऱ्यापैकी लोक करायला लागलेत वगैरे वगैरे. पण स्टील तो खूप कमी पर्सेंटेज आहे, बट ठीक आहे, काहीतरी सुरुवात आहे की जे तुम्ही आणि असा ट्रेंड सुरुवातीला करणंच जास्त फायदा आहे, कारण जेव्हा सगळे करायला लागतील तेव्हा परत तेच होणार की खूप सप्लाय होणार आणि परत. तसं काही नाही ॲक्च्युली. मी नारळाचं तुम्हाला सांगतो एक लय भारी एक्झाम्पल आहे. आता जस्ट आम्ही गेलतो साऊथ गोवाला, सुलकुर्नाला, तिथं नारळाची शेती केली जाते. आता नारळ काय सगळीच होतं साऊथला, खूप होतो नारळ. मग नारळ किती, एक नारळाचं झाड 200 नट्स देतं. 10 रुपयानं पकडलं तरी 2000 रुपये होऊ शकतात. पण ते एका एकरातून 30 ते 40 लाखाचं उत्पन्न घेतात नारळाचं. आता तुम्ही विचार करणार 30 ते 40 लाख रुपये कसं. मग मीही कन्फ्यूज झालो त्यांच्या पहिलं. मी म्हटलं काहीतरी खोटं सांगतात ते, मनातल्या मनात विचार केला. पण जेव्हा सगळं झालं मला कळालं 100%. कारण काय आहे की नारळाच्या झाडातून निरा निघते, एक इन्फ्लोरेन्स असतं, त्याला कट घालतात आणि कटातून त्यातनं पाणी काढतात रोज. ते पाणी रोज नारळ 3 लिटर देतं. त्याचं 300 रुपये पर डे नारळाचं होतं, पाण्याचं होतात. नारळ जे निघतं काढतात ते त्याचं व्हर्जिन कोकोनट ऑइल, ज्याला VCO म्हणतात, बरोबर का. त्याला कोल्ड प्रेस म्हणतात. नॉर्मल आहे ते कोल्ड प्रेस नाही आहे मार्केटमध्ये, मिथ आहे ॲक्च्युली. ते खोटं बोलतात की लाकडी घाण्यावर काढतात, ते कोल्ड प्रेस नाही झालं, ते हॉट झालं. मग ते कोल्ड प्रेसनं VCO काढतात. नॉर्मल नारळ सुकवतात आणि त्यातून पुन्हा ऑइल काढतात, जे नॉर्मल कोकोनट ऑइल असतं ते काढतात. पुन्हा त्याच्यावरचा जो शेल असतो त्याला पण ते बर्न करतात, त्याच्यापासून चारकोल, ते दंतमंजन वगैरे वापरतात ते. पुन्हा ते जे पूर्ण मोठं शेल असतं ज्याला केसर आपण म्हणतो, ते केसरचं कोकोपीट तयार करतात. म्हणजे नारळ पूर्ण अशी सायकल जर पकडली तर एका एकरातून 30 ते 40 लाखाचं होतं उत्पन्न. आणि ते फार्म कुणाला माहीत पण नाही आहे, एवढं रिमोटली आहे, जंगलामध्ये आहे, आणि एवढं मोठं उत्पन्न करते. जवळजवळ त्यांचे 4000 नारळाचे झाड आहेत आणि एका छताखाली त्यांचे 5 प्रोसेसिंग युनिट आहेत. ओके. आणि 5 प्रोसेसिंग युनिटमध्ये मग दूध आहे, नारळाचं आहे, आणि कोकोनट शुगर पावडर पण, ते म्हणजे कोकोनट शुगर पण बनवतात. म्हणजे नॉर्मल रिफाईंड शुगर किती हानिकारक असते, तर ती कोकोनट शुगर हानिकारक पण नाही आहे ॲक्च्युली. म्हणजे हे मार्केटमध्ये माहीतच नाही, ते खूप महाग आहे. 700-800 रुपये किलो आहे कोकोनट शुगर. आणि ते सगळं म्हणजे एका प्रॉडक्टचा इतका डीप अभ्यास केला, त्याचे सगळे A to Z. कोकोनटला तसंही आपल्याकडे हेच म्हणतो आपण, कल्पवृक्षच म्हणतो. त्यांनी खऱ्या अर्थाने कल्पवृक्ष करून दाखवलाय. एक्झॅक्ट, खूप खतरनाक बघितलं. आणि बऱ्याच गोष्टींमध्ये आहे. आणि तुम्ही आता म्हणाला की खूप लोक आले तर सॅच्युरेशन होईल, तर बिलकुल नाही होणार आहे. आम्ही इंडियन फार्मर, आम्हाला ग्लोबल मार्केट आहे. आम्ही फक्त भारतातल्या लोकांचं फक्त डिपेंडन्सी नाही आहे, खूप, कारण जगभरात खूप मागणी आहे भारतातल्या बऱ्याच गोष्टींना. आंबे घ्या तुम्ही, काहीही घ्या, खूप मागणी आहे. सो किती जरी शेतकरी जरी आले, किती जरी आले तरी जगभरात मार्केटिंग आणि लोक हेल्थ कॉन्शियस आजकाल झाले आहेत, तर हवे तेवढे पैसे द्यायलाही तयार आहेत. सो आहे, काही फरक नाही पडत किती जरी लोक आले तर, चांगलीच गोष्ट आहे ॲक्च्युली ती. कॉस्ट कटिंग झालं, एक झालं इकोसिस्टीम, आणि लास्ट आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे मार्केटिंग. मार्केटपर्यंत पोहोचवणं. तुम्ही इधर ते स्वतः सेल करा किंवा ते त्याला भाव नीट मिळाला पाहिजे. कारण का बऱ्याचदा म्हणजे त्या ABP माझाला वगैरे सगळीकडे न्यूजमध्ये आपण कायम बघतो काय, तर कृषी समितीतला फोटो पाठवतात की एवढ्याचा माल आणला आणि एवढेच पैसे मिळाले, आणि नंतर दिसतं की लोक हे बोललं जातं ना की ह्यांनी 4 रुपयाला कांदा विकला, आम्ही 100 रुपयाला घेतोय, पैसा मिळवला दलालांनी किंवा पैसा मिळवला व्यापाऱ्यांनी. हे जे आहे मधली जी मार्केटचा हा जो प्लेअर आहे, हा प्रॉफिट जो शेतकऱ्याला मिळतो सिस्टीमला मिळतो, तो काही कशा पद्धतीने शेतकरी मिळवू शकतो? नाही, मला नाही वाटत की मध्ये एवढं काही खाल्लं जातं. जेव्हा शेतकरीच 20 रुपयाला विकतो कांदा, तर तुम्हाला मॅक्स 30-40ला मिळेल, पण शेतकऱ्याला 20 तरी मिळतात. तुम्हीच 20 रुपये किलो घेता तर शेतकऱ्याला 2 रुपये किलोला विकायला लागतो. सो आयडियली व्यापारी जेव्हा घेतो चांगला तुम्हाला विकतो, तर ॲक्च्युली शेतकऱ्याला इव्हेंच्युअली मिळतोच. मध्ये खूप कट होतो असं मला तर नाही वाटत. चित्र रंगवलेलं आहे की व्यापारीच सगळे जास्त पैसे कमवतात, शेतकरी काही पैसे दिशाभूल करणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे जास्त काही नाही. तर रिटेलला तुम्ही रोड साईडला बघितलं असेल की 20 रुपयाची वस्तू कोणतरी 40 रुपये 80 रुपये, ठीक आहे ना, तेवढी व्हॅल्यूशन असतं. तुम्ही बऱ्याचदा समजा तुम्ही होलसेल प्रोडक्टमध्ये होतच ते, होलसेलमध्ये 50ला विकेन, तुम्ही रिटेलमध्ये 100ला घ्याल, सो ते 50% मार्जिन असतंच. ते सगळ्याच बिझनेसमध्ये असतं. हे खूप जे वेगळ्या पद्धतीने चित्र रंगवलं जातं ना, तर तसं नाही आहे. जेव्हा शेतकऱ्याला 2 रुपयाला मिळतं, तुम्हाला 4 रुपयालाच मिळतं ते. आणि आपण बघितलं ॲक्च्युली मार्केटलाच ते टोमॅटोज 2 रुपयाला विकतोय, तर मग शेतकऱ्याला तेवढाच मिळणार आहे. सो तसं नाही की प्रत्येक वेळेस व्यापारीच खातोय, आणि ते खूप कमी केसेसमध्ये होते. खरं तर मार्केटचे प्रॉब्लेम खूप वेगळेच आहेत, की जे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत किंवा पॉलिसीज आहेत किंवा जे बाकी पॅरामीटर्स आहेत तेच आहेत मेजरली. म्हणजे जेवढा माझा अभ्यास आहे तेवढं तरी मी सांगू शकतो. मगाशी हेल्थ कॉन्शियस आणि ह्याच्याबद्दल बोलला, तर त्याच ह्याच्यात एक बऱ्याचदा आणि बॉलिवूडमुळं पण ते खूप फेमस झालं की ह्यांची ऑर्गॅनिक शेती आहे, सलमान खान स्वतःची शेती पिकवतो पनवेलमध्ये आणि त्याच्यातनं खातो, आणि हे सगळं झालं. त्यामुळं
ऑर्गॅनिक शेती करण्याकडे बराचसा कल आहे. ऑर्गॅनिक शेतीबद्दल थोडंसं मिथ बस्टिंग करू शकाल का? की म्हणजे मिथ बस्टिंग म्हणण्यापेक्षा त्यात काय काय खरं आहे, काय काय ऑर्गॅनिक करता येतं, काय काय ऑर्गॅनिक करताही येत नाही, त्याच्यात पैसा आहे नाही आहे, काय पद्धतीने पैसा आहे, कितपत मार्केट आहे, कितपत मार्केट नाही आहे? मार्केट खूप आहे. जगभरात म्हणतो मी, भारतातले नंबर आपल्याला काढावे लागतील, कारण नाही येत लोक तेवढे पैसे द्यायला तयार. ठीक आहे. आम्ही परवा एक पोल टाकला होता, तुम्ही कोथिंबीर कशी विकत घेता, एक जुडी पेंड घेता, ग्रामवरती घेता, की असंच दे बाबा फ्रीमध्ये घेता. तर मॅक्झिमम तिसरा ऑप्शन आहे ते बघेन, आम्ही फ्रीमध्येच घेतो. सो ही मेंटॅलिटी आपल्याकडे आहे. लोकांची नाही आहे तेवढी तयारी नाही आहे मे बी, किंवा तेवढी पर्चेसिंग पॉवर नाही आहे, बिकॉज वी आर थर्ड वर्ल्ड कंट्री, डेव्हलपिंग कंट्री, तेवढी नाही आहे. सो तसं आहे. ऑर्गॅनिक जर आम्ही केलं आणि आम्ही एक्सपोर्ट केलं तरी खूप चांगला रेट मिळतो. आणि आम्ही बघितलं आहे सगळ्यात बेस्ट A1 क्वालिटीचा जो माल असतो भारतातला शेतीतला, तो सगळा बाहेर जातो. इंडियामध्ये जो असतो तो संतोष करेक्ट करेल 2-3 ग्रेडचा B-C ग्रेडचा आपल्याकडे मिळतो. सो ऑर्गॅनिक शेतकरी पिकू शकतो, पण तेवढा रेट मिळायला हवा. हा पहिला मुद्दा झाला. मार्केट तेवढं आहे ग्लोबली, आय एम सेईंग, नॉट फक्त इंडियामध्ये नाही होऊ शकत ते. दुसरा विषय की त्यात तेवढं इल्ड नाही आहेत, तेवढं उत्पादन येत नाही. सो 135 करोड जनतेची भूक भागवायची तर ते शक्यच नाही आहे. तिसरं सगळ्यात आत्ताचं अलीकडचं उदाहरण आहे श्रीलंका. तुम्ही बघाल ऑर्गॅनिक शेतीत गेले आणि अखंड इकॉनॉमी कोलॅप्स झाली. अख्खा देशच मला वाटतं हे झालं त्यांचं, इकॉनॉमी झालीच आणि सगळा देशच हे झाला आणि किती विदारक चित्र होतं ते सगळ्यांनी बघितलं. सो असं एका मिनिटात ते नाही होऊ शकत. तुम्ही आता माझ्या म्हणला ग्रीन रेव्होल्युशनचा प्रवेश चालला, तो कधी आला आता 67ला. सो तिथून आपण आधी ऑर्गॅनिकच व्हायचं. मग हळू तुम्ही सगळे आणले, गव्हर्नमेंटनं पॉलिसी आणल्या, सगळ्या गोष्टी आणल्या, शेतकऱ्यांनी इन्सेंटिव्हाइज केलं, तुम्ही तशी शेती करा की जी जास्त यील्ड देईल, सगळ्यांची भूक भागवू शकेल. बरोबर. सो आपण एवढं सगळं केलं आहे. आता ते रिव्हर्स करायला तेवढेच वर्षांचा प्लॅन द्यावा लागेल. बरोबर. तेवढे प्लॅन द्यायची कोणाची तयारी नाही आहे पहिली गोष्ट. आणि तेवढं आपल्याला आता हेही नाही की तेवढी भूक भागू शकू आपण त्यांना. आणि ऑर्गॅनिक शेती करायला शेतकऱ्याला कमीत कमी 3-3, 4-4 वर्षाचा कन्व्हर्जन पिरियड आहे त्या जमिनीमध्ये त्या पूर्ण गोष्टी करायला. मग ऑर्गॅनिक तर करायला पाहिजे, ते पण बरोबर आहे, पण त्याच्यासोबत मला वाटतं बॅलन्स कुठं ना कुठं करायला पाहिजे. त्याला म्हणतात रेसिड्यू फार्मिंग, रेसिड्यू फ्री फार्मिंग, रेसिड्यू फ्री सस्टेनेबल फार्मिंग. कारण की शक्य नाही ऑर्गॅनिक 100% करणं, कारण की आत्ताचं क्लायमेट एवढं हे आहे, त्याला विदाऊट फंजिसाईड, विदाऊट इन्सेक्टिसाईड मारतात, ते कंट्रोलच होत नाही ऍक्च्युली खरं सांगायचं झालं तर. म्हणजे खरी गोष्ट आहे, होऊ शकते शेती, पण त्याला तेवढं यील्ड नाही येणार. पण नाही म्हणजे इकडे मला 10 टन येते, तिकडे मला 1 टन येईल, मग तेवढ्यात भागू शकेल ना सगळ्यांचं, मी तर नाही भागू शकत. तेवढा मिळणार. मग 1 टनाला 10 टनाचा रन देणं परवडणार नाही ग्राहकाला. पण हां, डेफिनेटली नाही परवडणार. आपण आता त्याला साधं मिळते स्वस्तात, तो कशाला किती. आणि आता ह्यात ना खूप हे आहेत ॲक्च्युली. मी जेव्हा हार्डकोर आम्ही शेतकऱ्यांना भेटतो, एक धरून चला ही शेतकऱ्यांची साईड आहे, तर इकडे 1% शेतकरी ऑर्गॅनिक शेतीबद्दल बोलतो. बाकी हा सगळा जो टॉक आहे किंवा हे सगळं जे बोलणं आहे ना, हे सगळं नॉन फार्मिंग लोकांचंच बोलणं चालतं. जे शेतीचे संबंध आहेत तेच लोक बोलतात. शेतीमध्ये आम्ही 6 वर्ष काम करतो, कुणी ऑर्गॅनिकचं बोलत नाही. काही चांगले उदाहरणं आहेत, पण ते फक्त खूप निश आहेत की 1% ही हायप्ड नंबर असेल भारतातला ऑर्गॅनिक शेतीचा. बाकी तर मग हे दिशाभूल करायच्या गोष्टी आहेत की तुम्ही ऑर्गॅनिक शेती करा, मग तुम्हाला खूप पैसे मिळतील, मग तुम्ही एक 0 बजेट फार्मिंग समथिंग काहीतरी करा, एकच गाय घ्या आणि त्यावरती सगळी शेती करा. शक्य आहे का 0 रुपयात शेती करणं? शक्यच नाही. शेती काय कुठलाच धंदा करणं शक्य नाही. मग ह्या गोष्टी दिशाभूल करायच्या सगळ्या आहे की मेन प्रॉब्लेम डायवर्ट करून दुसरीकडे कुठेतरी घालायची. अरे ऑर्गॅनिक शेती केली तुम्ही खूप पुढे जाल, मग तुम्ही हेच करत नाही, मग शेतकऱ्याला कळतच नाही आहे. त्याला कळते तो उत्क्रांतीपासून शेती होते, एवढ्या वर्ष शेती 5-6 हजार वर्षांचा एक इतिहास आहे, त्यांना कळते सगळं. तुम्ही उगीच हे दिशाभूल करायच्या गोष्टी प्रयत्न आहे खरं तर ऑर्गॅनिक करायला हवं, नो डाऊट. बट आय वुड रादर से की सस्टेनेबल फार्मिंग करायला हवी. आम्ही तीच ॲक्च्युली करतो की बॅलन्स्ड, हेल्दी आणि सगळी सस्टेनेबल फार्मिंग म्हणजे काय? कारण का तुम्ही बऱ्याचदा शब्द वापरला मगाशी की सस्टेनेबल फार्मिंग करायला पाहिजे, रेसिड्यू फार्मिंग करायला पाहिजे. इथं कसं होतं की आता माणसांच्या मनात प्रश्न येतोय की आम्ही शेतकरी खूप केमिकल्स वापरतो, खूप बुरशीनाशकं वापरतो, तर त्याचा केमिकल अंश त्यात राहतोय आणि आम्ही खातोय, आम्हाला कॅन्सर होतोय. आता मध्ये जस्ट न्यूज रील्सला वगैरे व्हायरल झालं होतं, ज्यांना शेती काय असते माहीत पण नाही. म्हणजे टेकचे चॅनल्स आहेत, त्यांना माहीत पण नाही की बाबांनो की शेती कशी होते. ते सांगतात की द्राक्ष खाल्ल्यानंतर कॅन्सर होतो. काही संबंध आहे कॅन्सरचा द्राक्षाचा? काही संबंध नाही आहे. ॲक्च्युली रेसिड्यू फ्री फार्मिंग कशाला म्हणतात की जेव्हा आपण केमिकल स्प्रे करतो तर त्या केमिकलवर MRL असतं, म्हणजे रेसिड्यू लिमिट असतं, त्याच्यावर लिहिलेलं असतं, त्याला गॅप असतो औषध मारल्यानंतर. आता द्राक्ष आम्ही जेव्हा हार्वेस्टिंगला येतात शेवटचे 30-40 दिवस औषधच नाही मारत त्याच्यावर, ते निघून जातं त्यातून. नंतर तुम्ही साधा आणा, वॉश करून खावा, साधा संपला विषय. जेव्हा तुमच्याकडे येतील ते फळं येतील त्यात काय अंश नसेल. हे प्रॅक्टिस म्हणजे रेसिड्यू फार्मिंग. आणि सस्टेनेबल फार्मिंग म्हणजे ओव्हरऑल की म्हणजे पाण्याचा कमीत कमी वापर, कमीत कमी प्रदूषण आणि सगळ्या गोष्टी करून म्हणजे निसर्गाला हानिकारक न होता जे शेती होऊ शकेल ते सस्टेनेबल फार्मिंग हे म्हणजे ॲक्च्युली.
कमी कॉस्टमध्ये कमी तुम्ही कसं सस्टेन करता. निसर्गाला हानी न करता असं. निसर्गाला नाही, कारण का हे पेस्टिसाइड्सबद्दल वगैरे हे सतत कारण येत राहतं आणि त्याच्यावरती कुठंतरी ते इतर शेतकऱ्याला हे दिलं जातं किंवा आणि पण प्रॉब्लेम पण आहे ना की विदाऊट पेस्टिसाइड प्रोडक्ट पण नाही येणार, नाही तर ते खराब होऊन जाईल. बरोबर. तितकं नाही येणार जेवढं हवं तेवढं, पण येऊ शकतं. बट असं नाही की आम्ही म्हणत की होत नाही वापर, खूप वापर होतो, कमीही व्हायला हवं. मी स्वतः आम्ही ॲडव्होकेट करतो की नाही हे कमी व्हायला हवं वगैरे. पण त्याला मी तेच म्हणालो, तुम्ही ग्रीन रेव्होल्यूशन चालू केलं, तुम्ही इन्सेंटिव्हाइज केलं, तुम्ही स्वतः आणून दिले की हे केमिकल वापरा, हे पेस्टिसाइड वाढवा, तुम्ही उत्पन्न वाढवा. शेतकऱ्यांनी केलं आणि त्यांनी अख्ख्या भारताचं पोट भरलं त्यांनी तेवढ्या वर्षांसाठी, अजूनही भरतायत ते शेतकरी. सो आता तुम्हाला हे रिव्हर्स करायचं आहे किंवा एक बॅलन्स आणायचं आहे, तुम्हाला आता त्या प्रॅक्टिसेस इन्सेंटिव्हाइज करायला पाहिजेत की ठीक आहे तुमचं कमी यील्ड आलं तर आम्ही तुम्हाला इन्सेंटिव्हाइज, कारण तुम्ही इन्सेंटिव्हाइज करूनच तो ट्रेंड चेंज केला. शेतकरी स्वतः उठून नाही गेला जर्मनीमध्ये किंवा कुठे किंवा मला द्या खतं वगैरे वगैरे वगैरे. ते बरोबर सगळं मग ते झालं आणि इन्सेंटिव्हाइज केल्यामुळे ते मग आता ह्या स्टेजला आलो. आता आपण डबल इन्सेंटिव्हाइज करून ते रिव्हर्स पुन्हा एका बॅलन्स स्टेजला आणायला पाहिजे. खताबद्दल पण तेच बोललं होतं की खूप युरिया वापरतायत, नाही आता आम्ही सेंद्रिय खत वापरलं पाहिजे आणि सेंद्रिय खतानी ह्या सगळ्याबद्दल म्हणजे ह्याच्यात हे मार्केटिंग आहे का जेन्युनली त्याचा फरक पडतोय ॲज अ प्रॉडक्ट म्हणून, ॲज अ बिझनेस म्हणून तुमच्यावरती? आता खरं जर सांगायला गेलं की नाही, एवढी भयानक गरज नाही आहे. कारण की आपली जी जमीन असते त्यामध्ये फॉस्फरस, पोटॅश, नायट्रोजन हे ऑलरेडी असतं. त्याला काय लागतं की बॅक्टेरिया लागतं सपोर्टिंगला, फॉस्फेट सोलोबलायझिंग बॅक्टेरिया किंवा पोटॅशचा बॅक्टेरिया लागतो, असे वेगवेगळे बॅक्टेरियाज लागतात. तर ते सोडलं तर त्यानं पण काम होतं आणि थोडंसं सपोर्टिव्ह म्हणून द्यावं लागतं. जसं आपली शरीर आहे, सकाळ दुपार संध्याकाळ आपण खातो, त्याला प्रोटीन देतो, न्यूट्रिशन व्यवस्थित करतो, झाडाचंही तसंच आहे. असं जास्त हेवी लागत नाही आहे. म्हणजे आता सांगितलं काय जातं की मातीमध्ये तुम्ही मायक्रोन्युट्रिएंट्स टाका, तर तिथं ती गरजच नसते. मायक्रोन्युट्रिएंट तुम्ही स्प्रेमधून पण देऊ शकता किंवा इरिगेशन ड्रिपमधून पण देऊ शकता पाण्यासोबत पण. तर तिथं तो खर्च 3-3, 4-4 हजार रुपयाला एकरी एका टाईमला वाढतो. तर त्याची गरज नाही आहे ॲक्च्युली खरं तर तिथं. म्हणजे बऱ्याच गोष्टी मी क्लिअर डिटेलमध्ये सांगतोय. काही माणसांना वाटेल की हा चुकीचं सांगतोय, पण खरंच आहे म्हणजे खरं आहे की तिथं गरज नाही आहे, पण ते घडत गेलेत गोष्टी वर्षानुवर्ष 10-15 वर्षानं ते असं झालं की आता ते फिक्स आहे बाबा, हां हे लावताय तर हे फोमोमध्ये की अरे नाही टाकलं तर मे बी खराब होऊन जाईल पीक म्हणून ते आणि वापरतात. कोणीतरी सांगतं यांनी टाक आणि सांगणारे पण आजूबाजूला तेच आहेच. नगरच्या शेतकऱ्याला मी फोन लावला होता परवा, जे 70 ते 80 टन काढतात एकरी टोमॅटोचं उत्पन्न. मी म्हटलं तुम्ही काय काय वापरतात? ते म्हटलं असं हे वापरतो. म्हटलं गरज आहे का? गरज आहे की नाही माहीत नाही म्हटले मला. मला एवढं माहिती आहे की टाकल्यावर येते. मी म्हटलं हे खूप कठीण आहे म्हटलं, मग खर्च तुमचा किती जातोय? तर एवढा जातोय. म्हटलं खर्च पण खूप जातोय. नाही उत्पन्न पाहिजे मला. म्हटलं अहो तुम्ही ताळमेळ लावा कुठं तर गोष्टींचा. म्हटलं तुम्ही सांगताय 70 टन म्हटलं, पण मला काय हे बरोबर. ते म्हटलं तुम्ही समोर या, आपण बोलूया. आम्ही म्हटलं समोर येतो, मला काय अडचण नाही, कधी येईल तेव्हा, पण तुम्ही मेळ लावा म्हटलं कुठं ना कुठे गोष्टींचा खर्चाचा, आणि तुम्ही जे घालताय ह्याचा मागचा अभ्यास करा की नत्र, स्फुरद, पालाश जे न्यूट्रिशनमध्ये प्रायमरी येतं त्याची खरंच किती गरज आहे किंवा मायक्रोन्यूट्रिएंट्सची किती गरज आहे. मग ते सॉइल टेस्ट वगैरे व्हायला पाहिजे. ते आम्ही बऱ्याचदा बोललो की सॉइल टेस्ट करा, त्यानुसार जो रिपोर्ट येईल त्यानुसार तुम्ही ठरवा की काय खत टाकायला पाहिजे, काय गरज आहे, तसे तुम्ही त्या जमिनीची भूक भागवा किंवा पिकाची भूक भागवा असं वगैरे वगैरे. आणि ॲक्च्युली ह्यात असं नाहीच आहे म्हणत की मी शेतकऱ्यांची चुकी नाही, शेतकऱ्यांची आहे, चुकीच्या मार्केटिंगची आहे, किंवा ओव्हरऑल 30-40-50 वर्षी त्यात जो राहिला तोही आहे, पॉलिसी आहे. त्याचं खूप डायव्हर्स पॅरामीटर्स. बेसिकली तुम्हाला शेती करताना तुम्हाला जमिनीचा डॉक्टर पण व्हायचं आहे, बरोबर, तुम्हाला इंजिनियर पण व्हायचं आहे, तुम्ही म्हटलं तसं मग अशी सायंटिस्ट पण व्हायचं आहे, तुम्हाला मार्केटिंग पण करायचं आहे. सो एक शेतकरी खरं तर 5-6 प्रोफेशन एकत्र करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर शेती करायचं असेल तर तुम्हाला हे सगळं शिकणं गरजेचं आहे, ह्याचा सगळ्याचा अभ्यास पण करणं गरजेचं आहे. बरोबर, ॲज अ बिझनेस म्हणलं की ते आलंच सगळं. आलंच. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की फ्युचर काय आता, ह्याच्या पुढं काय होणार आहे, की AI येणार आहे, टेक्नॉलॉजी येणार आहे. आता बरेच जण म्हणतात की आता सांगलीतला असेल शेतकरी, केरळमधला शेतकरी असेल किंवा जर्मनीतला शेतकरी असेल, त्याला सेम टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे इंटरनेटवरती. तर त्याचा खरंच सेम टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे का, वापर करता येतो का, आणि आता पुढे तर तुम्हाला काय दिसतं फ्युचर, कारण का तुम्ही फोरफ्रंटला असणारे मॉडर्न प्रगतशील शेतकरी आहात. इकडे आता 2 पॅरामीटर आहेत. शेती हा खूप दुर्लक्षित विषय राहिला आहे खूप वर्षांपासून, म्हणून 100-200-300 वर्ष तरी पकडलं आपण तरी तो आहे. म्हणजे औद्योगिक क्रांती झाली, त्यानंतर जेवढ्या झपाट्यानं जग बदललं त्या पेसमध्ये शेती नाहीच बदललेली आहे, अजूनही त्याच प्रॅक्टिसेस आहेत. आणि आत्ताही इतकं टेक्नॉलॉजी किंवा नाही आलेलं. मी हाताच्या बोटावर 4-5च असे बघेन की जे थोडंफार सिग्निफिकंट काहीतरी काम करतात लोक किंवा कंपनीज किंवा स्टार्टअप्स किंवा हे टेकवाले लोक. बाकी तर इतकं नाही आहे आत्ता तरी नाही आहे. आता जे आहेत ते खूप बेसिक आहेत की त्यातलं मी माझं शेत मोजू शकतो जस्ट मॅप करून वगैरे, किंवा सॅटेलाईटमधनं काहीतरी इमेजेस वगैरे बघू शकेन, किंवा वेदरचं थोडंसं अंदाज लावू शकेन, इतकंच काही ते आहे.
किंवा काही जे ॲप आहेत की जे फोटो काढून आम्ही AI थ्रू आम्ही त्या रोगाचं निदान करतो, जसं प्लॅन्टिक्स ॲप म्हणालो की आम्ही फोटो काढून निदान करतो, त्यांना प्रोडक्ट रेकमेंडेशन वगैरे येतं. तर त्या गोष्टी बऱ्यापैकी थोड्याफार इझी झाल्यात, पण स्टील ते इतकं सिग्निफिकंट नाही, म्हणजे ओव्हरऑलच सगळं 10-20% टेक्नॉलॉजी आले, पण बाकी नाही आहे. बाकी तर 70-80% तर इतकं नाहीच झालेलं, काहीच नाही झालेलं, थोडंफारच झालं खूप. आयओटी डिव्हाइस जरी असेल तर ते तेवढे अफोर्डेबल नाहीत ना. 60,000-70,000 रुपये लावा, पुन्हा त्याला रिचार्ज करा. शेतकऱ्याला परवडत नाही, कारण की शेतकऱ्याला जर तुम्ही कमी खर्चाच्या गोष्टी दिल्या, म्हणजे स्वस्त गोष्टी मिळाल्या, तर तो घेऊ शकतो, तो वापरू शकतो. पण त्याला मिळतानाच गोष्टी महाग मिळतात. हे जरा आहे मार्केटमध्ये. फ्युचरमध्ये काय होणार आहे असं वाटतं की ज्याला नवीन किंवा मॉडर्न शेतकरी तयार होऊ शकतो किंवा तयार व्हायला पाहिजे त्यांनी आत्ता? जमीन पहिली तर विकायला नाही पाहिजे कधीच. कारण आहे खूप म्हणजे मूल्य तर वाढतेच सगळ्या गोष्टींचं, आणि शेतीला भविष्य आहे, भविष्य नाही असं नाही आहे. फक्त त्या पेसनं अजून तर त्या गोष्टी झाल्या नाहीत, पण भविष्यात होतील. पण आहे सिक्युअर की शेती आहे, आणि आता जो ट्रेंड आहे सगळ्या लोकांना हेल्दी खायचं आहे वगैरे वगैरे, तर शेतकरी जो म्हणेल त्या भावाला लोक भविष्यात घेतील, आणि तसं डिपेंडन्सी तो निर्माण करेल की नाही हा माझा आहे आणि मी तेवढ्याला तुम्हाला विकेन, तुम्ही घ्या असं. हा एक झाला विषय पहिला. दुसरा विषय की मार्केटचा, की मार्केटची चेंज आहे ती इव्हॉल्व झाली. टेक्नॉलॉजीला कधी आत्ता तरी तेवढीच खूप हार्ड इम्पॉर्टंट गरज ती आहे. जसं मी बऱ्याचदा सांगतो, चायनामध्ये जे झाले की चायनामध्ये ई-कॉमर्स इंटिग्रेट झाले, शेतीपर्यंत इंटिग्रेट झाले. सो एवढ्या डीप लेवलला इंटिग्रेट झाले, त्यामुळे काय होतं की शेतकरी शेतातून डायरेक्ट तिथपर्यंत. आता आपल्याला आंब्याचं पण आहे की कोकणातले बरेच आंबे डायरेक्ट तुम्हाला पुण्यात घरी येतात किंवा मुंबईला घरी येतात. सो चांगलं आहे ना, ते भारी शेतकरी कमवतात, चांगले पैसे कमवतात. कोकणात आम्ही आता बघितलं. हां हो, मी तर ते चायनाचं म्हणतो ना, तर एक उदाहरण आहे की मी बऱ्याचदा बोलतो, ते तिकडे ई-कॉमर्स इंटिग्रेट झालं की तिकडे कॉन्टेंट क्रिएशन प्लस ई-कॉमर्स इंटिग्रेट झालं, की आपण आता बऱ्याचदा बघतो की ते लाईव्ह करतात, स्टोअरचा पॉपअप होतो इकडे आणि लोक लगेच पटपट ऑर्डर करतात. तिकडे जे शेतकरी आहेत जे डाळिंबाचे वगैरे काय, तर ते असे विकतात. आणि एक दोन खूप सक्सेसफुल उदाहरण आहेत की एक डाळिंबाचा शेतकरी आहे, त्याचं नावच मिस्टर पोमोग्रेनेट आहे. तर तो शेतामध्येच तो असं डाळिंबाचे व्हिडिओवर कट करून करतो, विंडो पॉपअप होतो, सेल डायरेक्ट. कारण ग्राहक आहे, ग्राहक नाही असं नाही, म्हणेल त्या भावाला घ्यायला ग्राहक आहे. बट तो मार्केट जर इव्हॉल्व झालं आणि त्यात जर टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट झाली तर वेल अँड गुड. आणि बाकी तर गोष्टी आहेत बऱ्यापैकी मला वाटते ठीकठाक, की त्या हळूहळू इव्हॉल्व होतील तर होऊन जाईल. ओके. आणि तुम्हाला काही अशी दिसते टेक्नॉलॉजी किंवा जी आता येऊ घातली, जी मे बी स्वस्त होईल, जे 5 वर्षापूर्वी महाग होती आता जी स्वस्त झाली, अशा काही दिसत आहेत की महाग टेक्नॉलॉजी आहेत IoT सारखं म्हणाला, जे मे बी आता फ्युचरमध्ये? शेतकऱ्याला काय लय मोठी टेक्नॉलॉजी नको आहे, छोटी असेल. आता बेसिक आहे, जो मल्चिंग पेपर आपण जमिनीवर हातरतो, ज्यानं काय होतं की गवत वरती येत नाही आणि रोग येत नाही आहे. ती गोष्ट पहिली कसं 2,500, 3,500, 3,000ला भेटायची, ती आता स्वस्त झाल्या जराशी, ती 2,000ला 1,800 रुपयाला मिळत्या. तर ह्यातच छोट्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत, ड्रिप इरिगेशनचं आहे. आता समजा तुम्हाला एक विहीर आणि विहिरी शेजारी 10 एकर क्षेत्र आहे, तर त्या 10 एकर क्षेत्रासाठी तुम्हाला काय लागणार आहे, समजा रोज आपण जातो 1 तास बॉलच फिरवतो सगळे पाण्याचे, मोटर चालू करायला वेळ जातो, तर त्याच्या जागेवर सगळी AI सिस्टम आहे, ज्यानं की एक काय म्हणतात त्याला, फर्टिगेशन सिस्टम ज्याला म्हणतात, की एक डोका आहे त्याला तिथं ते सेट केलेलं आहे, ते ऑटोमॅटिक पाणी सोडते, खतं सोडते. तर तुमचा खूप वेळ वाचणार ना तिथं. तुम्ही बाकीच्या गोष्टीत मार्केटिंगला वेळ देऊ शकता, तुमच्या पॅकेजिंगला वेळ देऊ शकता, पुढं व्यापाऱ्यासोबत वेळ देऊ शकता. तुमची शेती ऑटोमॅटिक तिथं पाण्याचं खताचं तुमचं 2-3 तास वाचले. तर ह्याच टेक्नॉलॉजी स्वस्त मिळायला पाहिजे. ह्या टेक्नॉलॉजी गेले 5 वर्षाला कितीला मिळतात, की 1 एकराला तुम्हाला 7 लाख 8 लाख खर्च येतो. तेच समजा तुम्हाला 1 लाख रुपये मिळालं, सगळं 1.5 लाख रुपये मिळालं, तर सर्वसामान्य जो शेतकरी आहे, जे 3-4 एकर शेती आहे, तोही लावू शकतो ना, तो पण वेळ वाचवू शकतो. शेतकऱ्याचा रेग्युलर वेळ कशात जातो, उठायचं, स्प्रे करायचं, हार्वेस्टिंग करायचं, पाणी द्यायचं, विहिरीतलं पाणी बघायचं किंवा मोटर चालू करायचं, ह्यात सगळ्यात वेळ जातो, खूप वेळ जातो ह्यामध्ये. आणि हा वेळ वाचवणारा तो टेक्नॉलॉजी वाचवणार. बेसिक लेवलला आता काय वापरलं जातं, की फोन करतात आणि मोटर चालू करतात. हे बेसिक टेक्नॉलॉजी वापरतोय. म्हणजे आता बेसिक आले, असं नाही की आले नाही आहेत, त्यांना फायदाही होतोय, पण ते आणखी त्यात इव्हॉल्व व्हायला पाहिजे आणि त्यात चीप व्हायला पाहिजे. जसं सोलर पंपचं उदाहरण चांगलं आहे, की आता ते खूप ठिकाणी सोलर पंप आले आहेत. कोल्ड स्टोरेज, आता मी पुण्याच्या कंपनीला परवा भेटलो, तर त्यांनी कोल्ड स्टोरेज वगैरे डेव्हलप केलेत, की छोटे छोटे मिनी केबिन सोलरवर, जे कोकणात पण आम्ही बघितलं की तिकडे इम्प्लिमेंट करतात लोक वगैरे. तर त्या ह्या गोष्टी आहेत. पण हा झाला एक छोटा पार्ट, की म्हणजे एक पार्ट झाला शेतीचा. शेतीचा दुसरा एक महत्त्वाचा पार्ट आहे की जोडधंदे. आपण डेअरी फार्मिंग करतो, पोल्ट्री फार्मिंग करतो किंवा फिश फार्मिंग असतं किंवा हे सगळं जे असतं, ह्यातही खूप बऱ्यापैकी टेक्नॉलॉजी आली. आता मी पोल्ट्रीमध्ये खूप जे गारटेक कंपनी आम्ही एकदा काम केलं होतं, त्यांचे खूप मोठे मोठे प्रोजेक्ट्स चालले आहेत, की फुल पोल्ट्री फार्म. किंवा आम्ही आनंद ॲग्रो म्हणून एक नाशिकला बघितलं होतं, तर जे अख्खे पोल्ट्री फार्म ऑटोमेटेड आहेत. म्हणजे इतकं ऑटोमेशन आहे की तुम्हाला जायचंच नाही आहेत, पिल्लं येतात आणि त्याच्या लेयर्समध्ये मोठे होतात आणि डायरेक्ट ते सप्लायला अंड सुद्धा आणि बाहेर येतं, अंडही डायरेक्ट लेअर. आमचं ते व्हिडिओचं टायटलच आहे, 1 बटन पे अंडे, हजारो अंडे लाखो मुनाफा, काहीतरी समथिंग आहे, की 1 बटनवर शेती होते, तुम्हाला मॅन पॉवर पण लागत नाही. A to Z, म्हणजे त्यांचं वेस्ट असेल किंवा अंडा असेल, सगळं टोटली ऑटोमॅटिक पॅकिंगपर्यंत सगळं ते चेन फिरते, सगळं फिरतं. हे आहे. किंवा आता AI मध्ये मी परवा एक बघितलं होतं खूप जास्त, की CCTV कॅमेरा आहे आणि त्याचं तो हे आहे,
म्हणजे मेंढ्या पाळणारा माणूस आहे आणि त्याच्या मेंढ्या सगळ्या संध्याकाळी घरी येतात. सो त्याला काउंट करायला लागतं ना, किती आल्या किती नाही वगैरे. कॅमेरा आहे तर AI मध्ये काय होतं, ते आपोआप काउंटिंग करते. सो झालं. सो अशाही गोष्टी आहेत खूप. डेअरी फार्मिंगमध्ये खूप गोष्टी आहेत आणखी. फिश फार्मिंगमध्ये पण आल्यात बऱ्याच गोष्टी. छोट्या छोट्या पण ते गरजेचे आहेत. इन जनरल परसेप्शन म्हणाला की तुम्हाला विजन बदलायचं शेतकऱ्यांबद्दलचं, शेतकऱ्याच्या हातात पैसा मिळाला पाहिजे आणि जे काही परसेप्शन थोडंफार चुकीचं होतं आहे ते चेंज करायचं आहे. एक खरं तर हा नवा व्यापारचा प्रश्न नाही, पण तरी विचारूया म्हटलं. शेतकऱ्याच्या मुलासोबत किंवा शेतकरी मुलासोबत लग्न करायला तयार होत नाहीत बरेच जण. हे खरं आहे का? हे खरंच आहे. माझ्यासंग पण घडलं होतं लग्न करताना. ॲक्च्युली हे खरं आहे की जेव्हा शेतकऱ्याच्या मुलाचं लग्न करायचं असतं किंवा त्याचा बायोडाटा छापला जातो, जेव्हा पाठवला जातो, व्यवसाय काय शेती वाचलं की संपला विषय तिथंच. मग ते पुढं काही गोष्टच घडत नाही. कारण की काय होतं की कुठं ना कुठं लाईफस्टाईल बरोबर. गडबड होते किंवा शहरामध्ये राहिले की कसं सगळ्या गोष्टी भेटतात, तर शेतीमध्ये भेटेल का नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय असतो की मुलीच्या घरातील काय म्हणतात की मुलगा शेती करतो तर त्याला पैसे मिळतील का ना मिळतील, तो मोठा होईल का ना होईल, पत्राच्याच घरात राहील का, गाडी घेईल का ना घेईल. बरं त्याच्याकडे ऑलरेडी आहे सगळं. काही शेतकरी आहेत की त्यांच्याकडं BMW पण ते फिरतात, मोठे मोठे गाड्यानं खूप आहेत महाराष्ट्रात शेतकरी किंवा भारतात आहेत, सगळ्या मोठी मोठी घरं आहेत. तिथंही कधी कधी विचार करतात की याला शेतकरी आहे तर कसं. तर ती अडचण आहे. आणि ती सगळ्यात गोष्ट काय आहे की खूप वर्षापासून शेतकऱ्याला की असं एक स्टिरियोटिपिकल इमेज आहे की शेतकरी म्हणजे गरीब किंवा तो फेटा बांधून बसलाय, खोरं घेऊन बसलाय. कुठेही तुम्ही फोटो बघितला तर असा एकदम पॉलिश फोटो तुम्हाला दिसणार नाही कुठं शेतकऱ्याला. फार कमी दाखवला जातो किंवा धान हातात धरलाय, भात हात तसा दाखवला जातो. तर हे चुकीचं आहे. ॲक्च्युली शेतकरी हा चांगला राहू शकतो, भारी राहू शकतो, स्वच्छ चांगलं जे खानपिन आहे तो करतो शेतकरी आणि चांगला पैसाही कमवतो. आणि खूप चांगले चांगले शेतकरी आहेत, सगळेच चांगले आहेत, असं मी म्हणत नाही कोण खराब आहे कोण नाही. पण का असं होतं मलाही ते कळत नाही. का असं परसेप्शन आहे की मुली नको म्हणतात, तर तिथं त्यांनी बघायला पाहिजे की त्या मुलाचं पोटेन्शियल कसं आहे, कर्तृत्व कसं आहे आणि तो कसा राहतोय, कसा वागतोय. तुम्ही बघा ना त्याला, त्याच्याशी बोला तरी. ॲटलिस्ट बायोडाटावर तुम्ही रिजेक्ट करताय, फोटोसुद्धा नाही बघत, तर ते चुकीचं आहे गोष्टी. शेती हा धंदा एकट्या माणसाला जमणं शक्य आहे का? कारण माझ्या वडिलांचं काय म्हणणं आहे की म्हणले हे 3-4 जणांचं काम आहे. एका भावाने शेतात थांबलं पाहिजे, एका भावाने मार्केटमध्ये थांबलं पाहिजे, एका भावाने बघितलं पाहिजे की काय चाललं आहे, काय नवीन काय आणता येईल आपल्याला, की मी माल माझा मुंबईत पाठवू शकतो का, पुण्यात पाठवू शकतो का, बेंगलोरला पाठवू शकतो का, हे कुणीतरी बघितलं पाहिजे. नक्की किती जणांचं काम आहे किंवा हे कशा पद्धतीने जोडून एकत्र करून करता येतं? धंदा कुठलाही म्हणला तर एका माणसानं शक्यच नाही होत. तुम्हाला टीम लागते. सो तसंच आहे, टीम शेतीमध्ये पण लागते. मग तुम्ही दुसऱ्या इतर शेतकऱ्यांची मदत घ्या किंवा काही तुम्ही मॅनपॉवर लेबर वगैरे बघा. बट गरज तर लागणारच असेल. एकट्याच्या ह्यानं होणार नाही. एकटा लीड करू शकतो डेफिनेटली, बट इव्हेंच्युअली तुम्हाला लोक तर लागतेच मदत करायला. आणि काळ बदलला आहे आता. तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना घेऊन शेती करू शकता, तुम्ही पार्टनरशिपमध्ये शेती करू शकता. तुमच्याकडे 10 एकर शेती आहे तर तुम्ही त्यामध्ये तुम्ही पार्टनर घ्या, तुम्ही काम वाटून घ्या. तुम्ही जे माणसं तुमच्या शेतामध्ये कामाला ठेवणार आहे त्यांना तुम्ही इन्सेंटिव्ह काम करा, त्यांना इयरली काहीतरी बोनस द्या. तुम्ही ज्या महिला कामाला येतात त्यांना साड्या वगैरे द्या. तुम्ही असं काम करा की जेणेकरून तुमचं काम कंटिन्यू रेग्युलर चालावं. तुमच्याकडे जी माणसं येतात ते आपलं शेती म्हणून त्यांनी करावं. असं ॲज अ बिझनेस म्हणून ग्रो करा तुम्ही. शेती म्हणून जर तुम्ही लक्ष दिलं तर तिथं कुठं ना कुठं घोळ होणार. मग माणसं येणार तुमच्या शेतात, तेवढंच काम करून जाणार. तुम्ही त्यांना आपलं असल्यासारखं त्याला फील करून द्यायला पाहिजे. तुम्ही कसंही त्यांना नाही बोलायला पाहिजे. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. थँक्यू सो मच. आज आम्हाला मॉडर्न शेती कशी असू शकते, काय अप्रोचनी करता येऊ शकते, कशा पद्धतीने कॉस्ट कटिंग केलं पाहिजे, कशा पद्धतीने ते जास्तीत जास्त टाईम करणं असेल, प्रॉफिट मॅक्सिमम कसा करता येईल, जे कुठल्याही धंद्याचं गणित असतं ते शेती या धंद्यात कसं करायचं याच्याबद्दल आज खूप सखोल तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं, चर्चा घडवून आणलीत. त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. आणि जर तुम्ही इंडियन फार्मरला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. तुम्हाला जे काही आज आपण जो काही ट्रेलर मिळाला आहे त्याचे लिटरली 100हून जास्त फिल्म्स तुम्हाला तिकडं मिळतील आणि तुम्हाला हजारो केस स्टडीज मिळतील समजून घ्यायला की बाबा या पद्धतीने शेती कशी करता येते, काय पद्धतीने आपण मॅक्सिमाइज करू शकतो प्रॉफिट आणि मिनिमाइज करू शकतो कॉस्ट याच्याबद्दल. सो खूप खूप धन्यवाद. आणि अमुकला सबस्क्राईब केलं नसेल, जे इंडियन फार्मरचे पहिल्यांदा व्ह्यूअर झाले असेल तुमच्या, तर प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा. कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय आवडलं काय नाही आवडलं. आणि धन्यवाद. लोक